ठेवूया. चौथं सत्र आहे आणि नेहमीप्रमाणे आपण आपली ही जी सुरुवात आहे प्रार्थनेपासून करूया. सगळ्यांनी हात जोडून तुम्ही माझ्याबरोबर म्हणू शकता ही प्रार्थना. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुनाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर इथे उपस्थित सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि गुरुमारांचे आशीर्वाद घेऊन आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर गीता सार जो आपण शनिवारी संध्याकाळी आपण ह्याचा प्रारंभ केला होता आणि प्रथम अध्याय, द्वितीय अध्याय आणि काल मात्र तृतीय अध्याय आपण सुरुवात केला होता. तर हीच आपण चर्चा आपण पुढे ठेवूया. तत्पूर्वी कृष्ण कृपामूर्ती अभयचरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद ज्यांनी या सुंदर भगवद्गीता जशी आहे तशीच रूपांतर, भाषांतर आणि तात्पर्य दिलेली आहेत. आणि हा संपूर्ण कोर्स त्यांच्या शिकवणीवर आधारित आहे. त्यांच्या आपण हे संपूर्ण ज्ञान आत्मसात करायचा प्रयत्न करतोय. तर कालच्या सत्रामध्ये आपण थोडासा जो राहिलेला भाग होता म्हणजे मी कोण आणि माझं भगवंतांचं नातं काय आणि आत्माराम जे व्यक्ती असतात त्यांची लक्षणं काय, तर येथून सुरुवात केली होती. आणि नंतर मात्र कधी कधी आपल्या आयुष्यात सुद्धा जेव्हा गीतेसारखी पुस्तकं येतात नजरेपुढे आणि खास करून अध्यात्म किंवा आत्मपरीक्षण, स्पिरिच्युअलिटी असे थोडेसे जड आणि सध्याच्या वापरात, नेहमीच्या वापरात नसलेले आणि थोडेसे क्लिष्ट शब्द जेव्हा फिरायला लागतात आपल्या सभोवती, तेव्हा मात्र थोडासा गोंधळ उडणं अपेक्षित आहे. आणि नेमके काय करावे बाबा हा प्रश्न पडू शकतो. आणि नेमका हाच प्रश्न अर्जुनाला देखील पडला होता. कारण आपण जसं चर्चा केली, गीता सार हे दुसऱ्या अध्यायात संपूर्णपणे भगवंतांनी अथ ते इथी अर्जुनाला सांगितलं. म्हणजे एका प्रकारे जे काही सांगायचं होतं त्यांनी दुसऱ्या अध्यायात सांगून झालं होतं. आणि तरीही अर्जुन मात्र सुरुवातीलाच, म्हणजे आपण काल चर्चा केली, तो गोंधळला होता म्हणून आपण नशीबवान आहोत. कारण तो गोंधळलेला असल्यामुळे त्यांनी अजून काही प्रश्न विचारले भगवंता की नेमकं कसं करायचं. आणि खास करून जर आपण अनासक्त, तुम्ही म्हणताय अनासक्त राहून कर्म करणे, तर हे कसं साध्य करायचं, अशा प्रकारे भगवंतांना ते प्रश्न विचारतात. आणि तेव्हा मात्र भगवंत हा सुंदर अध्याय कर्मयोग ज्याला म्हटलं जातो, म्हणजे आपण जी काही कामं दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीराला आणि आत्म्याला जोडून ठेवण्यासाठी जे काय आपल्याला करावं लागतं, उदरनिर्वाह ज्याला म्हणतात, ते करता करता त्याच कामांना, त्याच भगवंतांच्या सेवेमध्ये लावून त्याचं दिव्य कर्मामध्ये किंवा अकर्मामध्ये रूपांतर कसं करावं, हा एक साधा सरळ सोपा उपाय या अध्यायामध्ये भगवंत देतात. तर काल आपण ह्याची थोडीशी चर्चा केली. सुरुवातीलाच आपण बघितलं की भगवद्गीता इज नॉट अबाउट लिव्हिंग, म्हणजे सगळं काही सोडून देणे, त्याग करणे असं नव्हे, तर इट इज आर्ट ऑफ लिव्हिंग. म्हणजे या जगात राहून सुद्धा जगाचे जे जितके काही निगेटिव्ह एनर्जीज त्याच्यापासून आपण म्हणजे त्याच्यामध्ये न घुसता आपण त्याच्यापासून अलिप्त कसे राहावे
आणि त्याच वेळेला अनासक्त भावनेने कर्म कसे करत राहावे, हाच एक संदेश भगवंत या संपूर्ण अध्यायामधनं देतात. तर आपण काल हेही चर्चा केलं होतं की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की बाबा गीता वाचल्यामुळे अमुक तमुक पूर्णपणे विरक्त झालाय, साधू बाबा झालाय, बैरागी झालाय, सोडून देतोय. पण तसं नव्हे. इथे तर भगवंत म्हणतात अशा प्रकारे जर कृत्रिमरित्या, अनैसर्गिकरित्या आपण साधू वेश किंवा वैराग्याचं जीवन जर उद्देश आपण जर घेतला तर मात्र आपली नक्कीच अपेक्षित आहे. आणि अशा व्यक्तीला मिथ्याचारी आणि ढोंगी हे भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि पुढे जाऊन भगवंतांनी सुंदर व्याख्या पण केली की कशा प्रकारे कर्म म्हणजे जी आपण नेहमीची कामं करतो तीच भगवंता प्रित्यर्थ, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केली. उदाहरणार्थ आपण काल एक उदाहरण घेतलं, आपण सगळ्यांना अन्न भक्षण करावं लागतं, जेवावं लागतं. पण तेच अन्न कशा प्रकारे माझ्यापर्यंत पोहोचलंय या एका ग्रॅटिट्यूडच्या भावनेने आपण जेव्हा भगवंतांना अर्पण करतो, भोग लावतो आणि तेच प्रसाद म्हणून आपण जेव्हा, तर तीच क्रिया साधीसुधी क्रिया आहे, प्रत्येक जण करतं, प्रत्येक जण जगामध्ये जेवतो, पण ती जेवायची क्रिया सुद्धा अनासक्त कर्म ह्या श्रेणीमध्ये गणली जाऊ शकते. आणि अशा प्रकारे प्रत्येक कर्म, जी काही आपण कर्म करतो अनासक्त भावनेने करून त्याची जी फळं आहेत ती मात्र आपण भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करू शकतो. तर बाह्य दृष्टीने आपली कर्म करता करता उद्देश मात्र काय, तर भगवंतांची प्रसन्नता. भोक्तारम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम. तर हे जे दोन शब्द आपण काल बघितले, अनासक्त राहणे आणि कर्तव्य बुद्धीने कर्म करत राहणे, तर हा एक म्हणजे हा फॉर्म्युला आहे कर्मयोगाचा. ह्याची चर्चा पुढे करता करता आपण योगाच्या पायऱ्या या विषयावर आपण काल मला वाटतं विराम दिला होता. तर योगाच्या पायऱ्या म्हणजे काय, अर्जुनाला जेव्हा प्रश्न पडायला लागतो की प्रत्येक जणाला काही असं अनासक्त राहून कर्म करणं शक्य आहे का, आणि जर नसेल तर मग ती जी कर्म करतात त्यांना काही आशा राहिली आहे का या जगात. तर अशा प्रकारे अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा भगवंत मात्र या योगाच्या पायऱ्या म्हणजे श्लोक क्रमांक 10 ते 16 मध्ये सुंदररित्या थोडक्यात समजवत आहेत. तर अर्थातच ह्या प्रत्येक एका पायरीवर आपण भरपूर चर्चा करू शकतो, पण वेळ लक्षात घेता आपण अगदी संक्षिप्तपणे याची चर्चा आपण काल केली. ती म्हणजे सुरुवातीला त्याची सुरुवात कशी होते, कर्मकांड. म्हणजे ज्या व्यक्ती कमीत कमी शास्त्रांच्या नियमानुसार, म्हणजे जे 4 नियम आहेत, न त्याला म्हणतात मांसाहार न करणे, जुगार न खेळणे, नशापान न करणे आणि कुठल्याही प्रकारचा अवैध संग न करणे, असे काही जे मूलभूत नियम मनुष्यासाठी दिलेले आहेत त्याचं पालन करता करता वेदामध्ये दिलेल्या नियमाप्रमाणे जेव्हा तो कर्म करतो, काही त्याची पूजा किंवा आराधना करतो, तेव्हा त्याला नियंत्रित इंद्रिय तृप्ती म्हटलं जातं आणि ते कर्मकांडामध्ये मानलं जातं. तर ही अगदी म्हणजे फाउंडेशनल, ज्याला बेसिक म्हणतात, इथून आपण म्हणजे केजी मध्ये आपण प्रवेश घेतला. त्याच्यानंतर जसं जसं तो त्याची भावना प्रगत होत जाते तेव्हा तो आपली कर्म आणि कर्मापासून आलेली फळं ह्या दोघांना अलिप्तपणे बघायला लागतो. म्हणजे त्याला माहिती आहे की आपल्याला कर्तव्य निष्ठेने पुढे जायचंय, पण तरीही तो आपल्या कर्माच्या फळाशी आसक्त असतो आणि त्याला सकाम कर्म, सकाम म्हणजे कामयुक्त कर्मयोग. थोडीशी पायरी, थोडस प्रगती अजून केली की त्याच कर्मापासून मिळालेली फळं तो भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करून त्यापासून अलिप्त राहायचा प्रयत्न करतो. तर तेव्हा मात्र ह्याला निष्काम कर्मयोग असं म्हटलं जातं. तर असं करता करता जेव्हा तो सत्याचा शोध ज्ञानाद्वारे घ्यायला लागतो, जसं आपण आज इकडे एक प्रकारचा यज्ञ करतोय, ज्ञानयोग, ज्ञानाचं चरवण करतोय, तर निरपेक्ष सत्याचा शोध घेण्यासाठी भरपूर रिसर्च करणे आणि ज्ञान मार्गाने भगवंतांना समजून घेणे म्हणजे ज्ञानयोग. अजून पुढे गेला तर अष्टांग योग, म्हणजे आपण काल सुद्धा चर्चा केली, ज्या 8
पायऱ्या आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि शेवटी समाधी. तशा प्रकारे मन आणि सगळी इंद्रिय संपूर्णपणे आपल्या तावडीत आणून हृदयामध्ये परमात्म्यावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून जो योगी अष्टांग योगाची साधना करतो तो त्याला अष्टांग योग म्हटला जातो. आणि त्याच्याहून वर अशा प्रकारे भगवंतावर पूर्णपणे स्मरण आणि मन केंद्रित केल्यामुळे एक वेळ अशी येते की त्याला भगवंतांची प्रेमपूर्वक भक्तिमय सेवा करायची संधी मिळते. अर्थातच आता तुमच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल की म्हणजे इतकं सगळं केल्यावर आपण भक्तियोग करणार आहोत का? तर त्याचं उत्तर खूप सुंदररित्या श्रील प्रभुपाद आपल्या तात्पर्यामध्ये सांगतात की जसं या चित्रामध्ये भली मोठी शिडी दिली आहे आणि आपल्याला माहिती नाही की ही शिडी आपण जर चढायला लागलो तर कधी काळी आपण त्या वरच्या श्रेणीपर्यंत पोहोचू. तर श्रील प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये कलियुगामध्ये खास करून भगवंतांच्या कृपेने या शिडीच्या बाजूला एक लिफ्ट सुद्धा आहे. एलिव्हेटर असतो ना, लिफ्ट. प्रत्येक बिल्डिंग मध्ये आता एक उंच 20 माळ्याची बिल्डिंग आहे, एकतर तुम्ही ते 20 माळे चढून जा किंवा लिफ्टचं बटन दाबून नुसतं उभारायचं काम करा, आपोआप तुम्ही 20व्या मजल्यावर पोहोचता. तर भक्ती मार्ग, भक्तियोग असा योग आहे एखाद्या एलिव्हेटर सारखा. जी काही कर्म आपण या जीवनामध्ये करतो, फक्त त्याच्या मागची जी भावना आहे, उद्देश आहे, तो जर थोडासा ट्विस्ट केला, म्हणजेच मी, माझे आणि माझ्या भोवतालचं जग याच्यासाठी न करता भगवंत आणि त्यांच्या भक्तांसाठी मी करीन, अशा प्रकारे भक्तिमय पद्धतीने जर आपण तीच कर्म करायला लागलो तर एखाद्या इलेव्हेटर मध्ये बसल्याप्रमाणे आपण आपोआप भक्तियोगी उच्च कोटीचे भक्तियोगी बनू शकतो. तर ऑफकोर्स ह्याची चर्चा आपण नंतर खूप विस्तृतपणे भगवंत सुद्धा करणार आहेत. खास करून अध्याय 8 ते अध्याय 12 ह्याच्यात सगळं संपूर्ण भक्तियोगाचं उल्लेख आणि त्याचं विवेचन भगवंत करणार आहेत. तर ह्याच्याबद्दल आपण नक्कीच पुढे समजून घेऊया. तर अशा प्रकारे संपूर्ण योगाच्या पायऱ्या समजून झाल्यावर अर्जुन पुन्हा एकदा त्याचं चिंतन त्याचं चालूच आहे की भगवंत, एका दृष्टीने तुम्ही म्हणतायत की कोणत्याही सांसारिक इच्छा आकांक्षा नाही आणि मी हे शरीरच नाही. इतकं जर हे सोपं आहे तर माझा पहिला प्रस्ताव काय चुकला होता? म्हणजे मी आता हे सगळं सोडून अलिप्तपणे एखाद्या जंगलात जाऊन फक्त तपश्चर्या करीन, तर ह्या प्रस्तावावर तुमचं काय म्हणणं आहे भगवंता? तर असा एक अगदीच बाळबोध निष्पाप प्रश्न अर्जुन परत एकदा भगवंतासमोर मांडतात. म्हणजे ते सोडायला तयार नाहीत की त्यांचा जो पहिला पॉइंट होता. आणि आपण बघतो की हा फक्त अर्जुनाला प्रश्न नाही, पण आपल्या सगळ्यांच्या प्रबोधनासाठी ते अनेक प्रश्न विचारतायत. हा पण एक आपण विचार घेतला पाहिजे. तर नेव्हरदलेस भगवंत तेव्हा मात्र त्याला सांगतात की बाबा रे अर्जुना, तू जरी श्रेष्ठ असशील, तुझ्यात जरी कॅपॅसिटी असेल की बाबा मी संपूर्णपणे अलिप्त राहून ह्या सगळ्याला सोडून एखाद्या जंगलात जाऊन तपश्चर्या करू शकेन, पण तुझ्याकडे बघून जे तुझे फॉलोअर्स आहेत, म्हणजे अर्जुन हा फक्त योद्धा नव्हता तर एक नायक होता, महानायक आहे. आजही अर्जुनाचं चरित्र ऐकून त्याच्यापासून आपण प्रेरणा घेतो. तर अर्जुनाने एखादी गोष्ट केली म्हणजे लीडर शोज द वे अँड फॉलोअर्स फॉलो, बरोबर? तर बाकीचे लोक सगळेच त्याचं अनुसरण करतात. यद्यत आचरती श्रेष्ठ तत्त देवे नवोजना. तर अशा प्रकारे भगवंत त्याला एका प्रकारे ताकीद देतात की बाबा रे, असा विचारही सोडून दे, कारण श्रेष्ठांचं अनुसरण करणे हे सामान्य जनांचं कर्तव्य आहे. जेव्हा जेव्हा श्रेष्ठ व्यक्ती जे काही करतो तेव्हा सामान्य जन काय करतात? फक्त त्याचं अनुसरण करतात. तर तू एक नेत्याच्या रूपाने असे काही कृत्य कर, असा आदर्श घालून दे की जेणेकरून सारं जग तुझ्याकडे बघून तुझ्या पावलावर चालून यशस्वी होईल. काहीही करू नकोस, दुसऱ्या शब्दात अशी चूक करू नकोस. आज आपण बघतो जगामध्ये जे नेते मंडळी आहेत, जे लीडर्स आहेत, त्यांना खरोखरच गीतेचं ज्ञान हे देणं खूप, आणि गीतेचं ज्ञान फक्त देणं नव्हे पण गीतेचं ज्ञान आत्मसात करून त्या
वाटेवर चालणं किती गरजेचं आहे. श्रील प्रभुपादांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. त्या काळाचे पंतप्रधान जे होते, लाल बहादूर शास्त्री, नंतर इंदिरा गांधी, ज्ञानी झैलसिंग जे प्रेसिडेंट होते, सगळ्यांच्या भेटीगाठी कडून त्यांची एकच मागणी होती की संसदेमध्ये तुम्ही थोडा वेळ का होईना, 5 मिनिटं 10 मिनिटं भगवद्गीतेचं थोडंसं ज्ञान सगळ्यांना रिपीट करून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कारण मागच्या काळामधले राजे असेच होते, ते अगदी संपूर्णपणे आपल्या गुरूंनी दिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या बळावर राज्य चालवायचे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे किंवा स्वतःच्या आकांक्षेप्रमाणे ते राज्य चालवायचे नाही. पण आता डेमोक्रेसी आहे आपल्याकडे, लोकशाही आहे, त्यामुळे आपण फार त्याला जोर लावू शकत नाही. तरी प्रभुपादांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचा असा आग्रह होता की कमीत कमी शेवटी जसं आपण राष्ट्रगीत म्हणतो त्या राष्ट्रगीताबरोबरच हरे कृष्ण महामंत्राचा सुद्धा जप करायला पाहिजे. असं जर झालं तर नक्कीच आपल्या समाजामध्ये, आपल्या नेते मंडळीमध्ये आणि त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये परिवर्तन हे नक्कीच होईल. तर यजेद आचरती श्रेष्ठ तत्तत तेवे तरोजना. तर अशा प्रकारे भगवंत त्याला सांगतायत की बाबा मी सुद्धा बघ, मी जरी भगवान आहे, षड ऐश्वर्यपूर्ण स्वामी आहे, तरीही आता मनुष्य रूपाने आलोय म्हणून सगळ्यांना आदर्श घालण्यासाठी मी सुद्धा अशी विहित कर्तव्य पार पाडतोय आणि मी त्या कुठल्याही भौतिक इच्छेपासून संपूर्णपणे विरळा आहे. तर स्वतः भगवंत कृष्णाचं उदाहरण देतात. आणि का? कारण अशा पद्धतीने जेव्हा कृत्रिमरित्या आपण एखादं वैराग्य प्रदर्शित करतो समोरच्याला, भलेही समोरच्याला इम्प्रेस करायला म्हणा किंवा लोकांना काही भूल दाखवायला, तेव्हा असे लोक बहुतेक वेळेला ते करण्याचे पात्र नसतात आणि म्हणूनच सामान्य जनांची फक्त फसवणूक होते. आणि मग काय होतं की जी नवीन पिढी असते ती म्हणते की बाबा हे सो कॉल्ड जे साधू बाबा तांत्रिक मांत्रिक आहेत ते सगळे फसवे आहेत, त्यापेक्षा त्यांच्या वाटेला जायलाच नको. आणि अशामुळे संपूर्ण समाज जे खरोखर अधिकृत गुरु आहेत, जे खरोखर त्या मार्गाने चालतायत, त्यांच्या ज्ञानापासून त्यांच्या संघापासून वंचित होऊ शकतो. आणि हीच ताकीद, स्पष्ट ताकीद भगवान कृष्ण अर्जुनाला देतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की मयी सर्वाणि कर्माणि. म्हणून हे अर्जुना, तू त्यापेक्षा पूर्ण ज्ञान, जे दिव्य ज्ञान आहे त्यांनी युक्त होऊन मला तुझी कर्म समर्पित कर. लाभ आणि लाभाची इच्छा ठेवू नकोस, स्वामित्वाचा दावा करू नकोस आणि आळस सोड आणि आता युद्धाला तयार हो. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा भगवंत अर्जुनाला स्पष्ट हे आदेश देत आहेत. आणि तेव्हा मात्र अर्जुन पुन्हा विचार करतो की भगवंत जे म्हणतायत ते खरोखर सत्य आहे, पण भगवंता कधी कधी जसं आता माझं होतंय की मी आता करू इच्छितोय, इच्छा असते तरी सुद्धा मी पुढे जाऊ शकत नाही. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कधी ना कधी परिस्थिती येते, आतून एक आवाज येतो की बाबा रे हे बरोबर आहे, पण समहाव आपण म्हणजे आपलं लॅक ऑफ डिटर्मिनेशन म्हणा, ती एक धरसोड वृत्ती जी असते त्याच्यामुळे आपण त्या मार्गावर पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येक आता इयर एंड येणार आहे, 2021 संपणार, 2022 येणार. पहिल्या 1 जानेवारीला प्रत्येक मनुष्य, भारतातला म्हणा जगातला म्हणा, ज्या काही रूढी परंपरा आहेत, एक काम काय करतो, न्यू इयर रिझोल्युशन, की मी आता या वर्षी चांगला सकाळी एक मॉर्निंग वॉकने सुरुवात करणार आहे, प्राणायाम करणार आहे, हे करणार आहे, अमुक करणार आहे, तमुक करणार आहे. पण काहीच काळामध्ये त्या सगळ्या ज्या सुरुवातीला उत्साहाने सुरुवात करतो सुद्धा, 1 आठवडा 2 आठवडा 4 आठवडे 2 महिने, आणि नंतर हळूहळू हळूहळू हळू आपली इच्छाशक्ती जी आहे ती खाली 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 जात राहते. आलेख जो आहे तो खाली खाली जात राहतो. म्हणजे थोडक्यात जसं कधी कधी आपण बघतो ना की सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं आणि ते असे भयंकर फोटोज ठेवलेले असतात, कॅन्सर झालाय, गळा पूर्णपणे सुजलाय, सोलून गेलाय, आणि त्या स्पष्ट शब्दात लिहिलेलं असतं की सिगरेट पिणं, धूम्रपान करणं जीवनाला संपूर्णपणे हानिकारक आहे. आणि गंमत अशी की तेच पॅकेट, तो फोटो बघून आपल्या खिशातले पैसे मोजून जो संपूर्णपणे सिगरेट पिणारा व्यक्ती असतो त्यातलीच सिगरेट काढून पुन्हा पुन्हा ती फुंकतो. म्हणजे कुत्र्याची शेपूट वाकडी ती
वाकडीच. तर असं का? जेव्हा अर्जुन हा अगदी रास्त प्रश्न विचारतो तेव्हा मात्र भगवंत एक रहस्याचा उलगडा करतात. ते म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे आहे आत्म्याचा शाश्वत शत्रू. तो कोण? कामवासना. काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव महाशनो महापाप्मा विधेन्या इव वैरिणाम. हा कसला वैरी आहे? साधा सुद्धा वैरी नाही, महाशनो महापाप्य. म्हणजे कधी कधी आपल्या जीवनात एखादा आपला शत्रू असतो. म्हणजे कधी कधी आपण बॉसला आपला शत्रू मानतो, पती पत्नीला शत्रू मानते, पत्नी पतीला शत्रू मानते, एक मित्र आणि एक शत्रू, किंवा दोन सख्खे शेजारी एकमेकांना शत्रू मानायला लागतात, किंवा दोन एखादे देश एकमेकांना शत्रू मानतात. पण जर आपण विचार केला थोडासा, त्यास हे सगळे जे शत्रू आहे आणि त्यांचं शत्रुत्व हे फक्त या जीवनात संबंधित आहे. काल आपण बघितलं ना, जन्म झाला आणि मृत्यू ह्याच्या दरम्यान जो काही खेळ होतोय नाटकाचा, तो तेवढा चालू, अंक चालू असेपर्यंत. पडदा पडला की हे सगळी जी नाती गोती आहेत ही विरघळून जातात, शत्रुत्व विरघळून जातं. पण कामवासना हा असा एक शत्रू, ज्याला शाश्वत शत्रू का म्हणतात? हाच जन्म नव्हे, पण जन्म जन्मापासून पिछले कई जन्मों से, जसं म्हणतात ना, ये पीछा नहीं छोडेगा. तर त्या प्रकारे हा जो शाश्वत शत्रू आहे, आवृत ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण नलेनच. ज्या ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना या कामरूपी शत्रूद्वारे आच्छादली गेली आहे, तो व्यक्ती कधीच संतुष्ट असू शकत नाही आणि सारखा जसं ती वात तेवत असते त्याप्रमाणे तो जळत असतो. जसं आपण म्हणतो ना की सुरुवातीला आपण आपली इच्छा होते की बाबा चांगल्या इच्छेने आपण सुरुवात करतो की माझ्या फॅमिलीला कुठे जायला टू व्हीलर सेफ नाहीये, आपण एखादी मारुती 800 घ्यावी. मारुती 800 आपण चालवतो 1 वर्ष 2 वर्ष, मग शेजारी बघतो अरे त्यांनी तर स्विफ्ट डिझायर घेतलीये. मग ती डिझायर आपल्या पण हृदयात जागृत होते. मग कसं बस आपण ही गाडी विकून थोडंसं लोन काढून स्विफ्ट डिझायर येते. स्विफ्ट डिझायर आली की आपल्याला स्विफ्टली वाटतं की बाबा आता सगळ्या इच्छा पूर्ण, ही आपली शेवटची गाडी. 1 वर्ष होतात, 2 वर्ष होतात, मुलं म्हणायला लागतात बाबा बाबा बघा ना ते काका किती सुंदर गाडीतनं एसयूव्ही मधनं जात आहेत. मग बाबा मात्र कामाला लागतात, हो मुलाची इच्छा नक्कीच पूर्ण करायला पाहिजे, त्याला सुखी करायला पाहिजे. पत्नी सुद्धा म्हणायला लागली. मग मोठं लोन काढतो, अजून मोठी गाडी, मग अजून मोठी गाडी, मग अजून मोठी गाडी. जी जी गोष्ट गाडीची तीच गोष्ट घराची. आधी 1 BHK, मग 2 BHK, मग बंगला, रो हाऊस आणि मग मॅन्शन. काम इच्छेला सीमा नाही. बाकी सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, काम इच्छाला. म्हणजे जशी ती रावणाची 10 तोंड, श्रीराम एक बाण मारतायत, एक मुख गळून पडतंय, दुसरं मुख परत पुन्हा येतंय. तर अशा 10 तोंडी रावणाचा जो रावण आपल्या हृदयात बसलाय, तर त्या कामव्यसनेवर मात कशी करावी हा प्रश्न अर्जुनाला इकडे पडलाय आणि आपल्या सगळ्यांसाठीच. आणि एक लक्षात घ्या, इकडे जी कामवासना आपण म्हणतोय सारखं सारखं, ती लौकिक अर्थाने एका स्त्री आणि पुरुषामधले जे संबंध असतात ते फक्त नव्हे, तर रजोगुणापासून जी एक उत्पन्न झालेली अतीव इच्छा, कुठलीही गोष्ट असू दे, म्हणजे कुठलीही इंद्रिय भोगाची गोष्ट असू दे, खायचं प्यायचं, चांगलं बघायला पाहिजे, चांगलं ऐकायला पाहिजे, ही कुठलीही वासना जेव्हा एका अतीव लोभामध्ये परिवर्तित होते तेव्हा त्याला कामवासना असं म्हटलं जातं. तर कामवासनाचा प्रॉब्लेम असा आहे की जितकं आपण आय स्क्रॅच युअर बॅक, यू स्क्रॅच माय बॅक आपण म्हणतो ना, जगामध्ये भलेही लोक एकमेकांना म्हणत असतील की मैं तुम्हारे प्यार में दीवाना हो गया हूं, मैं मर मिट सकता हूं, असं नक्की म्हणतो. पण जेव्हा हे जे रिलेशनशिप आहे ते फक्त शारीरिक स्तरावर असतं, तेव्हा मात्र खूप घोटाळा होऊ शकतो. एक पांढरा केस, थोड्या सुरकुत्या पडल्या, शरीर गळायला लागलं की ते प्रेम जे आहे ते कधी विरघळून जातं आणि फक्त राहतो तो स्वार्थ. तर अशा प्रकारे ही कामवासना जी आहे हिला जर विजय प्राप्त करायचा असेल तर भगवंत त्रिसूत्री देतात, सोपा उपाय हा अध्यायाचा शेवट करायला. ते म्हणतायत की बाबा रे,
एखादा शत्रूला, जसं शिवाजी महाराज शत्रूला नेस्तनाबूत करायचे तेव्हा ते आधी काय करायचे, मराठ्यांच्या आपला जो छोटा चमू आहे त्यांना टेहळणी करायला पाठवायचे की बाबा रे नेमकं बघ शाहिस्तेखान कुठे राहतोय, कसा राहतोय, त्याच्या अवतीभोवती कुठे किती सैनिक आहेत आणि कशा प्रकारे त्यांची तयारी आहे, आणि त्यांचे नेमके ठावे ठिकाणे कळले की मग आपण नेमका प्रहार करूया. तर ही अशीच स्ट्रॅटर्जी आहे. कुठे राहतो, कुठे वास करतो हे जर आपल्याला कळलं तर कदाचित आपण त्या दिशेने पुढे जाऊ शकतो. तर भगवंत अगदी स्पष्टपणे सांगतात, इंद्रियाणी मनो बुद्धिर अस्य अधिष्ठानम उच्यते. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे 3 ऍड्रेसेस आहेत, 3 घरं आहेत कामाची. इंद्रिय म्हणजे आपली 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, ज्याने आपण ज्ञान आणि सगळं जे शरीर आणि इंद्रिय वस्तू ह्यांच्या मधला जो दुवा आहे, ही सगळी इंद्रिय आहेत. जिभेने आपण चव चाखतो, डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, हाताने स्पर्श करतो, वगैरे वगैरे. ही इंद्रिय, आणि मग त्याच्या आतमध्ये सूक्ष्म स्तरावर मन आणि बुद्धी. तर या 3 जागी जो आहे तो काम हा वास करत असतो. तर हे पहिलं रहस्य आपण समजून घेतलं पाहिजे. हे जर समजलं तर अर्धी लढाई आपण जिंकतो, बरोबर ना. आधी शत्रूचा ठावा ठिकाणा कळला तर आपण मग पुढची योजना तयार करू शकतो. आता पुढची योजना काय, तर एक एक करून या ठिकाणांना उद्ध्वस्त करणे. तर पहिलं आहे इंद्रिय नियमन. 3 इंद्रिय, ह्या 3 पैकी जी जड इंद्रिय आहेत, जी आपण ऍक्च्युली याची देही आपण अनुभवू शकतो, समजू शकतो, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सगळ्यात सोपे. सगळ्यात सोपे म्हणजे इतकं बोलतो आपण एवढं सोपं नव्हे, पण तरीही सोपं या दृष्टीने की जे शास्त्रामध्ये जे नियम दिलेले आहेत, आत्ताच आपण बघितले ना, डूज आणि डोंट्स. म्हणजे आपला जो आहार आहे अगदी मनुष्याला अनुरूप करणे, मांसाहार न करणे, जुगार न खेळणे, चांगल्या 4 नियमांचं पालन करणे, नशापान न करणे, अवैध स्त्री संग न करणे, वगैरे वगैरे. तर अशी जी नियम आहेत. आणि डूज म्हणजे काय, तर आपण भगवंतांचा, आता डोळ्यांनी जे अत्रट वात्रट आपण जे म्हणतो की जे बघू नये ते बघावं, ते बघण्यापेक्षा भगवंतांचं सुंदर दर्शन जर आपण बघितलं तर डोळ्यांना तृप्ती मिळू शकते. जिभेने वाटेल ते, रस्त्यावर मिळेल ते आणि मिळेल तसं खाणे, फक्त पोट भरण्यासाठी जगतो, अशी मनस्थिती न ठेवता भगवंतांना अगदी शुद्ध भावनेने त्यांच्या आनंदासाठी आपण छान छान पाककला निपुण असलेल्या पद्धतीने कृती करून छान आपण भगवंतांना भोग लावून जेव्हा दिव्याचं ग्रहण करतो तेव्हा त्या जिभेलाच एक सुंदर दिव्य आनंद मिळू शकतो. तर अशा प्रकारे कानांनी आपण सुमधुर कीर्तन ऐकू शकतो. सो फॉर दीज जड इंद्रिया जे आहेत त्यांना आपण हायर टेस्ट देऊ शकतो. आणि म्हणूनच इंद्रियांचं नियमन करणं ही पहिली योजना. दुसरी ज्ञान, मन आणि बुद्धी जे आपण म्हणतो ना, बुद्धिमत्तेला पण मजबूत करायला पाहिजे. कालच एका माताईंचा प्रश्न होता की मनावर नियंत्रण कसं ठेवायचं किंवा निगेटिव्ह थिंकिंग कसं काढून टाकायचं. तर श्रवण, वाचन, चर्चा आणि शास्त्र वचन, जसं आपण काल एनॉलॉजी दिली होती की रथाचा सारथी जर मजबूत असेल तर तो सगळ्या इंद्रियरूपी घोड्यांना आणि मनरूपी त्या वारूला चांगल्यापैकी घट्ट धरू शकतो. आणि म्हणूनच हा जो आपला प्रयत्न आहे भगवद्गीतेच्या कार्यक्रमातून भगवंतांच्या दिव्य वाणीचं समजून उमजून घेणे, प्रबोधन करणे आपल्या स्वतःचं, म्हणजेच आपण एक प्रकारे ज्ञान अर्जन करतोय. तर अशा प्रकारे ज्ञान अर्जन करून आपण आत्म्यासाठी अन्न, मन, बुद्धी आणि त्या परिमाणाने आत्म्यासाठी अन्न प्रोव्हाइड करतं. काल जर तुम्ही कालच्या सत्रामध्ये मी कोण हा जो भाग आपण डिस्कस करत होतो, म्हणजे मी आत्मा आहे, शरीर नाही, तर त्याच संदर्भात श्रील प्रभुपाद सुंदर अनॉलॉजी देतात. काल सांगायला विसरलो आणि आत्ताच्या डिस्कशन प्रमाणे तोही एक रिलेटेड आहे म्हणून सांगतो. सुंदर अनॉलॉजी देतात बघा, किती सोप्या साध्या सरळ भाषेत आपल्याला समजवतात की मी आत्मा कसा. तर एखादी जी कार आहे आणि त्याचा ड्रायव्हर, म्हणजे एक प्रकारे आपलं शरीर जे आहे एका कार प्रमाणे, जी चाका आहेत, पाय आपले चालतात,
ठिकठिकाणी घेऊन जातात. आणि हातपाय म्हणजे डोळे म्हणजे हेडलाइट्स, अशी कल्पना करा. कार आपल्या समोर संबंध म्हणजे कल्पना करू शकतो आपण. तर आपलं जे शरीर आहे एखाद्या कारप्रमाणे, आणि जो आत्मा म्हणजे मी आणि तुम्ही जो आहोत, ज्या शरीरामध्ये वास करतोय, तो एखाद्या ड्रायव्हर प्रमाणे. ज्या क्षणी ड्रायव्हर चावी फिरून उतरून बाहेर जातो, ती कार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. हा, तर तुम्ही कोणी म्हणेल की ऑटोमॅटिक कार पण आलेले आहेत, पण रिमोट कंट्रोल दाबायला सुद्धा ड्रायव्हर लागतो. तर सांगायचं तात्पर्य असं की ज्या क्षणी ड्रायव्हर उतरून जातो त्या क्षणापासून ती कार त्याच ठिकाणी थांबून राहते. जसा ड्रायव्हर बसतो, गाडी ऑन करतो, तर गाडी चालायला लागते. तर ह्या कार आणि ड्रायव्हर अनॉलॉजी आत्मा आणि शरीर ह्यासाठी खूप चांगली आहे. तर आत्ताचा जो पॉइंट आहे त्या अनुषंगाने त्याच अनॉलॉजीमध्ये आपण ड्रायव्हरला पेट्रोल पेय म्हणून देऊ शकतो का, की बाबा रे खूप पेट्रोल लागते आज, तू पण थोडंसं पिऊन घे, चालेल का? नाही. त्याचप्रमाणे पेट्रोल आता खूप महाग झालंय म्हणून आपण थोडंसं आपण एक काय म्हणतात त्याला, ताक किंवा दूध घालूया जेणेकरून तिला पण थोडी शक्ती मिळेल, चालेल का? नक्कीच नाही. म्हणजेच काय, ड्रायव्हरचं अन्न वेगळं आणि गाडीचं अन्न वेगळं. गाडीला पेट्रोल लागतं, ड्रायव्हरला अन्नपदार्थ लागतात. त्याच अनॉलॉजीमध्ये आपण शरीरासाठी सगळं काय करतोय, शरीराला लहानपणापासून वार्धक्यापर्यंत फक्त जे काय करतोय, शरीर आणि शरीराचं संगोपन कसं छान ठेवू, कसं विंचरू, कसं म्हणजे या शरीराला जास्तीत जास्त सुंदर आणि त्याची निगा कशी ठेवू, जरुरी आहे. आम्ही हे नाही म्हणत की ते सोडून द्या, पण त्याच बरोबर जो मी आहे म्हणजे आत्मा आहे, त्याच्या भुकेचं काय? तर त्याच्यासाठी पण अन्न नको का? तर ते अन्न जर आत्म्याला जर सशक्त करायचं असेल, मला खरोखर आतून सशक्त व्हायचं असेल, तर श्रवण, कीर्तन, चर्चा, भगवंत वचनाची चर्चा आणि भगवंतांच्या सुंदर नामांचा जप, अशा प्रकारे आपलं मन, बुद्धी आपण आणि आत्म्याला सशक्त बनवू शकतो. तर अशा प्रकारे ही युद्ध योजना आपण काल थोडक्यात सुद्धा आपण चर्चा केली. ABCD. ए म्हणजे असोसिएशन, वैष्णवांचा संघ. बी म्हणजे बुक्स, म्हणजे वैदिक साहित्याचं निरंतर वाचन, एकदा दोनदा नव्हे, फक्त 18 दिवसांचा कोर्स झाला की आता पुढच्या वर्षी भेटूया जसं आपण गणपतींना सांगतो, तर तसं नव्हे, रोज थोडा वेळ का होईना 5 मिनिटं आपल्या अमूल्य काळामधनं काढून आपण वैदिक साहित्याचं पठण करायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे मंत्राचा जप. मनस्त्रायती इति मंत्र. मनाला तारण्याचा एकच मार्ग कलियुगातला म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप. थोडा वेळ का होईना, कुठलेही जप तुम्ही करत असाल, ओम नमः शिवाय करत असाल, ओम नमो भगवते वासुदेवाय करत असाल, किंवा दुसरा कोणी तुम्हाला जप दिलाय तो करतायत, त्याच्या जोडीला हरे कृष्ण महामंत्र जोडून तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकतो. आणि शेवटी आपण म्हटलं संतुलित आहार, म्हणजे साधा सुद्धा शाकाहारी म्हणजे चांगला आहार फक्त नव्हे, पण शाकाहाराबरोबर त्या अन्नपदार्थांना भगवंतांना भोग लावून आपण ज्या प्रसादाचा ग्रहण करतो म्हणजे डी फॉर डाएट. तर ही जी सोपी चतुसूत्री ज्याला म्हणू शकतो, लक्षात ठेवायला सोपी, ABCD. ए फॉर असोसिएशन म्हणजे सत्संग, बी फॉर बुक्स म्हणजे शास्त्रांचं वाचन, सी फॉर चॅन्टिंग म्हणजे नामस्मरण, आणि डी म्हणजे डाएट म्हणजे कृष्ण प्रसादाचं भोजन. तर अशा प्रकारे ह्या 4 सोप्या गोष्टी, आता मला सांगा, या 4ही गोष्टीमध्ये ना कुठली इन्व्हेस्टमेंट लागते, ना कुठे तुम्हाला कुठल्या ठिकाणी जाऊन करायचंय, आपल्या घरी, आपल्या कुटुंबाबरोबर, राहत्या ठिकाणी आहे त्या जीवनशैलीमध्ये, की बाबा रे आता वेगळी रूम पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, काही नाही. आहे त्या ठिकाणी राहून या 4 गोष्टी जरी केल्या तरी आपण एका योगाप्रमाणेच आपण संपूर्णपणे आध्यात्मिक जीवन ज्याला म्हणतो ते राहत्या घरी जगू शकतो. तर हाच हरे कृष्ण, तर हाच संदेश इकडे आपल्याला देण्यात येतोय. आणि आता मला वाटतं घड्याळात 7:35 झालेले आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा भगवंत आध्यात्मिक ज्ञानाचा उच्चार करतात तेव्हा अर्जुनाला पुढचा प्रश्न काय पडतो हे साहजिक आहे. आध्यात्मिक ज्ञान सारखं सारखं म्हणतायत भगवंता, थोडंसं इलॅबरेट करा ना, असा विचार जेव्हा अर्जुनाच्या मनात येतो तेव्हा मात्र भगवंत आता काय करतायत, 4था अध्याय म्हणजेच ज्ञान कर्म संन्यास योग,
आणि थोडक्यात प्रभुपाद म्हणतात दिव्य ज्ञान. तर या चतुर्थ अध्यायात आपण आता प्रवेश करतोय. तर 1 मिनिटाचा आता 2 मिनिटासाठी काही कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही सांगू शकता आत्ताच्या ज्या चर्चेवर. तोपर्यंत मी दुसऱ्या अध्यायात, चौथ्या अध्यायात PPT मध्ये प्रवेश करतो. हरे कृष्ण. ओके, थोडस पुढे जाऊया. दुसरा अध्याय बघितला. येस, चौथा अध्याय. तर चौथा अध्याय जो आहे थोडासा म्हणजे ह्याच्यात कॅप्सूल सारखा आहे. भरपूर कन्सेप्ट आणि थोडक्यात अशा खूप सांगितलेल्या आहेत. तर थोडं जास्त लक्ष देऊन जर ऐकलं, मन केंद्रित केलं तर कदाचित हा विषय सोपा होऊ शकतो. मी माझा प्रयत्न तर चालू राहीलच, पण थोडासा क्लिष्ट ज्याला म्हणता येईल असा हा अध्याय आहे. तर लक्षपूर्वक ऐकावे. अक्रॉनिम आहे, नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळे अक्रॉनिम करतो. आधी पहिला आपण म्हटलं होतं डाऊट, दुसरा होता म्हटलं आपला. तर आता जी आहे चौथ्या अध्यायाचा अक्रॉनिम आहे EAST, पास्ट. ई फॉर पोझिशन ऑफ कृष्णा. कृष्णाचं दिव्य स्थान काय हे आधी समजून घेणं आवश्यक आहे. ए मीन्स अप्लाइंग ट्रान्सेंडंटल नॉलेज. या दिव्य ज्ञानाचं अवलंबन कसं करायचं हे भगवंत आपल्याला सांगतात. आणि मग नंतर यज्ञ आणि यज्ञापासून दिव्य ज्ञान कसं उद्भवतं हेही सांगणार आहेत आणि ही पूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ह्या 42 श्लोकांचा हा जो छोटासा म्हणता येईल अध्याय, पण खूपच महत्वाचा आणि थोडासा क्लिष्ट समजवण्यासाठी. तर एनिवेज सुरुवातीलाच आपण जे या काव्याचे वक्ते आहेत भगवान श्रीकृष्ण, त्यांच्याबद्दल जर आपण समजून घेतलं तर आपला पुढचा प्रवास थोडासा अजून सोपा होऊ शकतो. तर कृष्णाचं स्थान काय आहे हे आपण काल बघितलं, भगवंत, आणि त्या अनुषंगाने भगवद्गीतेचा उगम. तर सुरुवातीलाच चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान स्वतः म्हणतात, श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवानम अव्ययम विवस्वानम मन्ववे प्राह मनुरीक्षा कवे ब्रवीत. अर्जुनाला म्हणतायत, हे अर्जुना, मी ह्या अव्ययी योग विद्येचा उपदेश. कारण अर्जुनाला साहजिक प्रश्न पडतो की बाबा हे ज्ञान आपल्याला मिळतं, हे पहिल्यांदा तर मिळत नाही ना. तर भगवंत लगेच क्लॅरिफाय करतायत की हाच जो उपदेश आहे योग विद्येचा, मी सर्वप्रथम सूर्यदेव विवस्वानाला दिला होता. आणि विवस्वानाने तोच उपदेश नंतर मानव जातीचा जो जनक आहे, ज्याला मनू म्हटलं जातं, मन्वंतर ज्याच्यापासून आलेली आहे, त्याला दिला होता. आणि अशा प्रकारे मनूने पुढची पिढी जी आहे तो इक्ष्वाकू राजा. तर अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या हे ज्ञान परंपरेमध्ये खाली येत राहतं. पण कालाच्या ओघाने जेव्हा या ज्ञानाचा ऱ्हास होतो, तेव्हा मात्र मला पुन्हा मी स्वतः किंवा माझे जे प्रतिनिधी आहेत त्यांना पाठवून ह्या ज्ञानाचा उगम मी पुन्हा एकदा करवतो. म्हणजेच काय, तर हे ज्ञान जे आहे आपल्याला गुरु शिष्य परंपरेमधनं मिळतंय. तर ह्या अध्यायाचा जर थोडक्यात आपण मतितार्थ जर 2 पॉइंट्स मध्ये समजून घ्यायचा असेल तर आपल्याला हे समजायचंय, पहिलं म्हणजे दिव्य ज्ञान म्हणजे काय, आणि दुसरं ते कसे मिळवावे. तर नेमकं काय हा पण एक प्रश्न येतो ना. कारण इंग्रजीमध्ये खास करून हा शब्द जो आहे ट्रान्सेंडेंटल नॉलेज थोडा हेवी वर्ड आहे आणि त्याला आपण मराठीत दिव्य ज्ञान म्हणतो. तर लौकिक अर्थाने ज्ञान म्हणजे आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणा किंवा भाषेचं ज्ञान आणि असे इतर ज्ञान, असंख्य विषय वस्तू आहेत या जगामधले. तर दिव्य ज्ञान हे नेहमीच्या भौतिक ज्ञानापासून वेगळे कसे आणि नेमकं काय हे एक समजवायचंय, आपल्याला समजून घ्यायचंय. आणि ते जर समजलं तर ते कसे मिळवावे हा पुढचा प्रश्न. तर कसे मिळवावे ह्या प्रश्नावर भगवंत सांगतायत की बाबा रे, या गीतेचा उद्गम जो आहे तो अनादिकालापासून होतोय. असं समजू नको की आता म्हणजे या युद्धाच्या भूमिकेमध्ये मी तुला आज पहिल्यांदा सांगतोय. हे मी पिढ्यानपिढ्या सांगत आलोय.
आणि हेच ज्ञान पुन्हा असंच अविरतपणे चालू राहणार आहे. कसं? गुरु शिष्य परंपरेमधनं. तर एक प्रश्न इकडे येऊ शकतो, आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की हे ज्ञान वेगळं आहे, दिव्य आहे, अमर आहे, अमृतासारखं आहे, तर कशावरून? हा एक साहजिक प्रश्न पडू शकतो. तर सोपा आहे विषय. जर हे ज्ञान मिळून ज्यांचं कोणाचं पूर्ण परिवर्तन झालंय हे जर आपण अनुभवू शकतो तर नक्कीच आपण समजू शकतो, नाही का? म्हणजेच म्हण आहे ना, शीतावर्ण भाताची परीक्षा किंवा फलेन परिचयात. तर भगवद्गीता ही आपण ही जी गीता म्हणतो, भगवद्गीता जशी आहे तशी, हेच पुस्तक अधिकृत कसं? तर हे जर समजून घ्यायचं असेल तर एक छोटंसं उदाहरण आहे. ह्या जगामध्ये पृथ्वी तलावर फक्त ही एकच भगवद्गीता नाहीये, बरोबर ना? ह्या गीतेचे 700 प्रकारच्या आवृत्त्या काढलेल्या आहेत. मोठमोठ्या लोकांनी भगवद्गीतेवर टिप्पणी केलेली आहे. म्हणजे त्याच्यात आपले कायमचे राष्ट्रपती, बरेच राष्ट्रनेते आणि मोठमोठे दिग्गज लोकांनी भगवद्गीता लिहिल्या आहेत. मग त्या सगळ्या 700 प्रकारच्या गीतामध्येच, म्हणजे मी काय सांगतोय समजून घ्या, भगवद्गीतात 700 प्रकारची पुस्तकं आहेत. म्हणजे 700 वेगवेगळ्या 700+ लेखकांनी लिहिलेल्या भगवद्गीता. आणि तुम्ही आणि मी जर उद्या संस्कृतमध्ये प्रगाढ पंडित झालो तर मी सुद्धा भगवद्गीता, अनंतशेष दासकृत भगवद्गीता असं टायटल छापून भगवद्गीता छापू नक्कीच शकतो. हा, आता त्याला किती लोक वाचतील आणि ते वाचून किती लोकांचं परिवर्तन होईल हा एक मोठा प्रश्न चिन्ह आहेच. आणि म्हणूनच परिणाम काय होतोय? तर प्रभुपादांना हा प्रश्न कोणी एका रिपोर्टरने विचारला होता की तुमचीच भगवद्गीता अधिकृत असं तुम्ही का म्हणता, ऍज इट इज? प्रभुपादजी सांगतात, पहिली गोष्ट म्हणजे मी परंपरेमधनं जे ज्ञान आलंय, माझ्या आधी 31 पिढ्या जी कृष्णापर्यंत भगवद्गीतेच्या दुसऱ्याच बघू शकता, कृष्ण, ब्रह्म, व्यास, शुकदेव, अशा प्रकारे 24 पिढ्या आपण 31 पिढ्या झाल्या आहेत आणि 32व्या पिढीमध्ये प्रभुपादजी येत आहेत. तर हे ज्ञान मी माझ्या गुरुकडनं आणि त्या गुरुने त्यांच्या गुरुकडनं असं करत करत कृष्णापर्यंत ती शिडी पोचते. आणि माझे स्वतःचे मत त्याच्यात न घालता, माझ्या स्वतःची बुद्धी न वापरता जसं ते ज्ञान आलंय तसंच्या तसं ऍज अ पोस्टमॅन मी तुम्हाला पास ऑन करतोय. आणि म्हणूनच ही भगवद्गीता ऍज इट इज. आणि ह्याचं फळ काय? गीता जेव्हा बाजारात आली, म्हणजे साधारण 70च्या दशकात जेव्हा श्रील प्रभुपादांनी ह्या गीतेचा प्रचार आणि प्रसार सुरुवात केला, तेव्हापासून आतापर्यंत केवळ 40 वर्षामध्ये आजतागायत जगामध्ये 1000 पेक्षा जास्त भगवंतांचे मंदिरं आहेत, कृष्णाची मंदिरं आहेत. आणि लाखो करोडो लोक, म्हणजे फक्त भारतीय नव्हे, इनफॅक्ट भारतीय हे नंतर आले, पण काळे, गोरे, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळ्या पंथांचे लोक या ज्या संकुचित भावना सोडून आज हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात. इतकंच काय, चायना, पाकिस्तान, सिरिया, कोरिया, अशा तुर्कस्तान, अशा देशामध्ये सुद्धा आज इस्कॉनची मंदिरं आहेत आणि भक्त आनंदाने हरिकृष्ण महामंत्राचा जप करतायत. आज आपण बघितलं, गीतेच्या क्लाससाठी जवळपास 30-35 जण आपण जमलेलो आहोत. पण काही वर्षापूर्वी रशियामधनं एक भक्त आले होते, ते सांगत होते रोज सकाळी भागवतम म्हणजे भागवत पुराणाचा जो क्लास असतो, प्रत्येक इस्कॉन मंदिरात 8 वाजता ठरलेलं असतं. सगळ्या जगामध्ये एकाच वेळेला भागवत पुराणाचा क्लास असतो, भागवताचा क्लास असतो, भागवतम क्लास म्हणतात. त्या क्लासला रशियासारख्या देशामध्ये, जिकडे कृष्ण असं उच्चारता पण येत नाही, कृष्ण कृष्ण असं म्हणतात ते, कारण त्यांचा तो उच्चार त्या भाषेमध्ये एवढा प्रगत झालेला नाहीये, तर ते सुद्धा भागवतमच्या क्लासला कमीत कमी 1,500 ते 2,000 लोक रोज सकाळी भागवताचं श्रवण करतात. तर ही प्रभुपादांची कृपा आणि खास करून जे गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेली जी भगवद्गीता आहे त्याचा परिणाम, नाही तर दुसरं काय म्हणावं. आणि म्हणूनच जोपर्यंत उद्देश शुद्ध नाही तोपर्यंत ते पुस्तक मग कितीही अलंकारिक भाषेत लिहिलेलं असो, कितीही पांडित्यपूर्ण त्याचं प्रेझेंटेशन असेल, पण जोपर्यंत त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन होत नाही तोपर्यंत ते अधिकृत पुस्तक आपण म्हणता येत नाही. हा,
आता तो लेखकाचा हेतू काय, म्हणजे प्रसिद्धी मिळवणे, किंवा मी कृष्णाने लिहिलेल्या काव्यावर मी टिप्पणी लिहिली म्हणजे मी पण प्रसिद्ध तेवढाच होईल, हा हेतू असू शकतो. काही लाभ असतील, काही त्याच्यामुळे काही रॉयल्टी मिळत असेल, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू. पण त्याच्यात जो मतितार्थ लिहिलेला आहे त्याच्यामुळे माझं परिवर्तन होतं का, आणि लाखो लोकांचं परिवर्तन झालंय का, हा मोठा प्रश्न. कारण काही काही गीता जर तुम्ही उघडून बघितल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी कृष्णाला सुद्धा वगळून टाकलंय त्याच्यात. म्हणजे असं असं म्हटलं जातं की बाबा हे जे सांगितलंय कृष्णाने ते ऍक्च्युली कृष्ण नव्हता, एक परमशक्ती होती, एक लाईट होती. आणि तुम्ही हे कुरुक्षेत्र जे आहे ते आपलं शरीर आहे, आणि जे अर्जुन आणि हे पांडव आणि कौरव जे होते ते अस्तित्वात नव्हते, पण ते चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती आहेत एकमेकांविरुद्ध लढतायत आणि चांगल्या प्रवृत्तीचा जय होतो. तर अशा प्रकारे एक खूपच अलंकारिक भाषेत कृष्णाचं अस्तित्वच वगळून टाकलंय लोकांनी. मग त्या गीतेला काय अर्थ राहतो. आणि म्हणूनच खरोखर आपण एक प्रामाणिक गुरु, प्रामाणिक ज्ञानाचा जर शोध घेत असू तर सर्वप्रथम प्रामाणिक गुरुचा शोध आणि प्रामाणिक पुस्तकाचा शोध लावला पाहिजे. आणि भगवद्गीता ऍज इट इजच्या रूपाने एक हे पुस्तक, ह्या ग्रंथ, जो दिव्य ग्रंथ आपल्या भेटीला नक्कीच आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच आज जर देशात बघितलं, लोक वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर मोठी भाषणं देतात, पण एका ठिकाणी भाषणं देतो आणि दुसऱ्या साईडला आपण काय बघतो, जे युनेस्को आहे, म्हणजे जिनिवामध्ये सगळे देश एकत्र येऊन एकीने एकजुटीने काहीतरी करायचं बघतात. त्या युनेस्कोच्या ऑफिसमध्ये मात्र दरवर्षी नवीन नवीन झेंडे जन्माला येताना बघतो. म्हणजेच काय, देशांचं वर्गीकरण होतंय, विभाजन होतंय आणि नवीन नवीन देश जन्माला येत आहेत. का तर एकमेकांबरोबर पटत नाहीये. तर मूळ प्रश्न असा आहे की जर आपल्याला वसुधैव कुटुंबकम म्हणजे आपण सगळे हम सारे भाई भाई, बंधू तेव्हाच होऊ शकतो जेव्हा पिता एक असतो. तर आपण पित्यालाच वगळून टाकलं आणि आपण सगळे बंधुभावाने राहू अशी किती इच्छा केली तरी ती इच्छा फलद्रूप होणं अशक्य. कारण आपण तो एक जो परमपिता त्यालाच आपण मानायला तयार नाही होत. आणि म्हणूनच पिता एक नसेल तर पुत्र अनेक होणं खूप साहजिक आहे. आणि म्हणून हे ज्ञान हे खूप महत्वाचं. आणि खरोखर खऱ्या अर्थाने जर संपूर्ण विश्वात शांतता आणायची असेल, समाज परिवर्तन आणायचं असेल, तर नक्कीच मी, तुम्ही स्वतः एक खारीचा वाटा घेऊ शकतो. तो कसा, तर ह्या अधिकृत परंपरेत चांगल्या प्रकारे पठण करून, आत्मसात करून, त्याचं अवलंबन करून दुसऱ्यांनाही शिकवणे आणि दुसऱ्यांनाही हे ज्ञान वितरण करणे, जसं आम्ही आता इकडे प्रयत्न करतोय, ही विनंती सगळ्यांना मी या ठिकाणी करू इच्छितो. तर अजून 10 मिनिटं आहेत, आपण थोडंसं पुढे जाऊ शकतो. श्रील प्रभुपादांच्या कृपेने ही भगवद्गीता आपल्याला मिळाली आहे. आणि आता मात्र भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक ज्ञान म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला त्यांच्याच भाषेत समजावून सांगणार आहेत. तर पहिलं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान म्हणजे सर्वात प्रथम पायरी आपण बघितली ती कुठली, ती म्हणजे मी कोण, संबंध ज्ञान ज्याला म्हणतात. मी कोण, जे आपण मागच्या अध्यायात थोडासा आपण त्याच्यावर चर्चा केली. मी अमर आत्मा, अविनाशी आत्मा आहे, मी शरीर नाही. आणि त्याच वेळेला भगवंत आणि भगवंतांचे ऐश्वर्य, 6 ऐश्वर्य आणि त्यांच्याबद्दल ज्ञान. आणि हे दोन्ही, ह्यांचं दोघांचं इंट्रोडक्शन झाल्यावर मी कोण आणि भगवंत कोण, मग आमच्या दोघांमधलं नातं काय. तर ह्या 3 प्रश्नांची जेव्हा आपल्याला उत्तरं मिळतात तेव्हा मात्र आपण ह्या ज्ञानाला संपूर्णपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या पलीकडे आध्यात्मिक ज्ञान असं म्हणू शकतो. तर जसं म्हटलं जातं ना, हे संपूर्ण जग एक प्रकारे शाळा आहे. तर ही म्हणजे आपल्या जगामध्ये भरपूर युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्यांच्या युनिव्हर्सिटी माध्यमाने बरंच काही ज्ञान आपल्याला मिळतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तर ही जी परंपरा सिस्टम जी भगवंतांनी सांगितली आहे ती मात्र आध्यात्मिक ज्ञानाची युनिव्हर्सिटी असं आपण त्याला म्हणू शकतो, जी भगवंतांनी स्वतः बनवलेली आहे. तर या युनिव्हर्सिटीत जर आपण प्रवेश घेतला आणि हे ज्ञान जर आपण आत्मसात केलं तर नक्कीच आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टीने आपण चालू शकतो. तर ह्यातला एक थीम आहे 5व्या ते 10व्या श्लोकामधला, की भगवान आणि जीवाचं स्थान
ह्याच्यामध्ये चर्चा केली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर भगवंतांची कर्म काय आहेत आणि ती कर्म मुळे आपल्यावर काय परिणाम होतो हेही आपण इकडे समजू शकतो. बहुना मे व्यतीतानी जन्मानी तव अर्जुन तान्य अहम वेद सर्वाणी च नत्वम वेत्त परत. तर हे म्हणतायत, भगवंत सांगतायत की हे अर्जुना, मी आणि तू अनेक जन्म घेऊन बसलेलो आहे, म्हणजे आत्मा आणि परमात्मा. पण अर्जुना, तू जेव्हा दुसऱ्या जन्मात जातोस, दुसऱ्या शरीरात जातोस, तेव्हा मात्र तू सगळं विसरून जातोस, माग केलं होतं. पण मी मात्र काहीच विसरत नाही, कारण मी अजन्मा आणि मी या सगळ्यांचं स्रोत आहे. आणि हाच फरक एक भगवान आणि जीवामध्ये आहे. मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि या सर्व प्राणी मात्रांचा मी ईश्वर आहे, आणि तरीही प्रत्येक युगामध्ये मी मूळ स्वरूपात, माझ्या मूळ स्वरूपात अवतीर्ण होत असतो. आणि आपण हा श्लोक नक्कीच ऐकला असेल, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे चालीमध्ये म्हटलं तर नक्कीच आठवेल. आपण सगळ्यांनी शौकाने ते महाभारत सिरियल बघायचं नाही का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आठवलं ना? B.R. चोप्रा. तर हेच भगवंत इकडे सांगतात, जेव्हा जेव्हा धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचं वर्चस्व होतो, तेव्हा मला यावंच लागतं, मी स्वतः अवतीर्ण होतो. आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी, परित्राणाय साधूनाम, साधूंचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी, आणि त्याचद्वारे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अनेक युगामध्ये पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अवतारामध्ये प्रकट होत असतो. तर अशा प्रकारे भगवंत स्वतःच इकडे सांगतायत की त्यांचा जन्म हे दिव्य आहे, हे माझ्या तुमच्यासारखे सामान्य कर्म नव्हे. कृपया म्यूटवर ठेवावे आपण जर दुसऱ्या कामात असाल तर, ही विनंती. जन्म कर्म च मे दिव्यम यो वेती तत्वतः तक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सो अर्जुना. तर भगवंत सांगतायत की जो माझ्या आणि माझ्या जन्माचे आणि माझ्या कर्माचे दिव्य स्वरूप जाणेल, तेव्हा मात्र जेव्हा त्याचा देह त्याग करायची वेळ येते, तेव्हा तो पुन्हा या भौतिक शरीरामध्ये प्रवेश करणार नाही आणि कुठे जाईल? शाश्वत धामामध्ये माझ्या बरोबर चिरंतन राहील. तर आतापर्यंत आपण जे काही चर्चा करतोय त्याचा काय म्हणतात त्याला, त्याचा संपूर्ण मथळा हा आहे की हे जर दिव्य ज्ञान आपण चांगल्या प्रकारे श्रवण केलं आणि समजून घेतलं, तर भगवंत स्वतः प्रॉमिस करतायत की पुन्हा या जगात जन्म घेणे नाही. तर ह्या तक्त्यामध्ये आपण छोटीशी कंपॅरिझन केली आहे. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये आपण ही एक उजळणी करूया आणि आपण इकडे एक स्वल्पविराम घेऊ आणि उद्या मात्र आपण या चर्चेला पुढे नेऊ शकतो. तर कृष्ण आणि जीव ह्याच्यातला फरक काय? दोघेही आत्मे आहेत, म्हणजे सत चित आनंद ज्याला म्हणतो, दोघांचंही स्वरूप सत चित आणि आनंद, म्हणजे चिरंतन, संपूर्ण आनंदमयी आणि संपूर्ण ज्ञानमयी. पण तरीही दोघांमध्ये फरक आहे. तर तो कसा? तर कृष्ण जे आहेत, भगवंत जे आहेत, ते शाश्वत आणि सगळ्यांना लक्षात ठेवणारे, अच्युत, ज्यांचं कधीच पराजय होत नाही. जीव मात्र जो आहे, जरी स्वरूपाच्या दृष्टीने बघाल तर शाश्वत आहे, कधीच अविनाशी आहे, कधीच मृत्यू होत नाही. पण कारण तो शरीर बुद्धीमध्ये येतो, आपल्या भूतकाळातलं जीवन विसरतो. तर हे आहे पहिला फरक. दुसरा, भगवंत जे आहेत स्वतःच्या इच्छेने प्रकट होतात. आपल्याला ते प्रेरॉगेटिव्ह मिळालंय का की बाबा रे, मी ज्या मातेच्या गर्भामध्ये माझी इच्छा आहे त्या गर्भामधून मी प्रकट होईन, असं कधी झालंय का? मी तसं असेल तर प्रत्येक जण मग मी नीता अंबानींच्याच गर्भामध्ये जन्माला का येऊ नये असा कदाचित विचार करेल. पण आपण मात्र आपली जी कर्म आहेत, भूतकाळातली कर्म, त्या कर्मांच्या बंधनाने जे काही आपले प्रारब्ध लिहिलेले आहे महामायेच्या
अधिपत्याखाली, त्यानुसारच आपला जन्म होणार. मग तो एखाद्या मनुष्य जन्मात होईल किंवा प्राणी मात्रा होईल, वनस्पतीत होईल, हे सांगणे न लागेल. तर आपल्याला तो चॉईस नाही. तिसरा, भगवंत नेहमीच त्यांचं जे शरीर आहे, त्यांचा आत्मा आणि शरीर हे एकच आहे, आध्यात्मिक आहे, सच्चित आनंद. आपण मात्र सूक्ष्म असल्या कारणाने एका जड जे पदार्थ आहेत, भूमी रापो नलो वायू खम ज्याला म्हटलं जातं, आणि मनोरबुद्धीर एवच, त्या भौतिक शरीरामध्ये आपण प्रवेश करतो, म्हणजेच जन्म घेतो. आणि असं भौतिक शरीर जे नेहमीच, ज्याला अंत आहे, असत, अचित आणि निरानंद, जे आपल्याला आनंद देऊ शकत नाही. मग शरीर आणि स्वतःमध्ये काहीच फरक नाही. जसं मी म्हटलं, भगवंतांचं दिव्य शरीर आणि ते स्वतः म्हणजे आत्मा जे म्हणतात परमात्मा, त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. आपण मात्र हे बाह्य स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर, मनबुद्धी अहंकार हे प्राप्त करतो. आणि शेवटी जसं भगवंतांनी म्हटलेलं आहे की अर्जुना, तू विसरला आहेस, म्हणजे असं समजू नको की मीही सगळं विसरलेलो आहे, मला सगळे जन्म आठवत आहेत. तू मात्र शरीराप्रमाणे, जसं शरीर बदलतं त्याप्रमाणे तुझी स्मृती सुद्धा बदलत राहते. आणि म्हणून तुला कदाचित, काही लोकांना ते कृपा मिळालेली आहे, पण बहुतांशी लोकांना आपलं जी शरीर आपण बदलली आहेत ती आपण विस्मृती मिळालेली आहे. आणि म्हणूनच भगवंत सांगतात की जे का मी अवतरित होतो, आत्ताच आपण बघितलं, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर जर कोणी विचारलं, प्रभूजी हे सगळं ठीक आहे, जर दिव्य ज्ञान आपण प्राप्त केलं, भगवद्गीतेच्या मार्गानुसार आपण मार्गक्रमण केलं आणि आध्यात्मिक मार्गावर आपण चालायला लागलो, तर नेमकं आपल्या हातात काय मिळणार, मेरे लिए क्या? तर ह्याचीच गोष्ट भगवंत, हे जर तू केलंस तर तुला काय मिळणार? 5 गोष्टी. एकतर संपूर्ण चित्ताचं शुद्धीकरण, काम क्रोध लोभ ह्यापासून संपूर्ण मुक्ती, आसक्तीपासून मुक्ती, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कृष्ण प्रेमाची प्राप्ती, जेणेकरून तू भगवत धाम परत जिकडनं आपण आलोय, आपला ओरिजिनल जो ऍड्रेस आहे भगवंतांचं आध्यात्मिक धाम, ज्याच्यात कुठल्याही प्रकारची दुःख नाहीत, वैकुंठ ज्याला म्हणतात. वैकुंठ म्हणजे, कुंठ म्हणजे दुःख, वैकुंठ म्हणजे जिकडे कुठल्याही प्रकारची दुःख नाही. अशा अद्भुत आध्यात्मिक जगामध्ये आपण पुन्हा एकदा प्रस्थापित होऊ, आणि जेणेकरून आपल्या परत भौतिक जगामध्ये पुनर्जन्म घ्यायची संधी मिळणार नाही. तर इतका साध्या सोप्या प्रकारे भगवंत सांगतायत की हे तू नक्कीच प्राप्त करू शकशील. तर येथे आपण थोडासा विराम घेऊ. 8 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. पुढे आता आपण भगवंत हे नक्की सांगणार आहेत की ज्ञानाचा अवलंबन आपल्या आयुष्यात कसे करावे. तर त्याची चर्चा आपण उद्या पुढे ठेवूच चालू. तर येथे मात्र मी तुमची संमती घेतो. क्षमा असावी, आपण थोडंसं स्लो चाललोय, पण आपल्याला घाई नाहीये, कारण आपल्याकडे 18 पूर्ण दिवस आहेत आणि अजूनही एक्स्ट्रा लागले तर आपण, कारण उद्देश जो आपला आहे हे 18 अध्याय संपवणे, उजळणी करणे असा नसून चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्याच्यातल्या काही शंका कुशंका असतील त्या थोडंसं निरसन करायचा प्रयत्न करणे, आणि अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये एक नवीन उद्देश, नवीन प्रकाश, नवीन आनंद मिळवून या मार्गावर पुढे जाणे हा आपला उद्देश आहे. तर म्हणूनच येथे आपण विराम घेतोय. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. नेहमीप्रमाणे कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही थांबू शकता. ज्यांची वेळ झालेली, अजून काही नियत कर्म आहेत तुमच्या जीवनामध्ये, आज सोमवार आहे त्यामुळे बिझी डे आहे, तर तुम्ही यू कॅन ऑलवेज कंटिन्यू इन दॅट. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. थँक्यू गुरुजी. काल मला वाटतं कालच योगेश सातपुतेकरांनी एक प्रश्न विचारला होता, तर त्यांनी आज परत विचारलाय तोच प्रश्न. प्रभूजी, भगवंत म्हणतात कर्म करा, कर्मफळांचा त्याग करा, याचे एखादे सुंदर उदाहरण सांगा. प्रभूजी तुम्ही काय करता सांगा, मग त्या दृष्टीनेच आपण थोडासा विचार करूया. योगेश प्रभू, तुमच्याबद्दल थोडं सांगू शकाल? शॉर्ट इंट्रोडक्शन. व्हॉट इज युअर प्रोफेशन, वेअर डू यू लिव्ह?
उदाहरण घेऊन आपण बाकी श्रोत्यांना या प्रश्नाचं उत्तर देऊया. हे प्रयत्न करूया. आहात तुम्ही? हा हरे कृष्ण प्रभूजी, मी यशस्वी सातपुते. हा येस. ओ योगेश प्रभू, योगेश सातपुते का? हा ते नाव ते आहे त्यात. अच्छा सॉरी माताजी. अच्छा माताजीने प्रश्न विचारला. येस माताजी, शॉर्ट इंट्रोडक्शन. हा म्हणजे मी लॉकडाऊन मध्ये भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. छान वाटलं. आधी पळतच होतं आयुष्य नुसतं, पण लॉकडाऊन मध्ये वेळ मिळाला आणि छान भगवद्गीता वाचल्यावर खूप छान अनुभव आला. पहिल्यांदा जानेवारी मध्ये आम्ही इस्कॉन मध्ये आलो संक्रांतीला. खूप सुंदर वाटलं. आणि मग आता मी रोज नियमित भगवद्गीता वाचते, माळा जपते. खूप सुंदर वाटतं. म्हणजे असं काही खूप सुंदरच वाटतं. काही बोलता येत नाही आता. शब्दांच्या पलीकडचा अनुभव आहे, हेच मला म्हणायचं. हा म्हणजे पहिलं देवपूजा करायला पण वेळ नव्हती, पण आता भगवद्गीता वाचते म्हणजे वाचतेच. खूपच छान. आणि आपण काय करता? गृहिणी आहात का घरी? हा गृहिणीच आहे खरं तर आता सध्या तरी. छान. सो माताजींचा प्रश्न असा आहे की नेमकं कर्म फल त्याग करणे म्हणजे काय, हाच तुमचा प्रश्न आहे ना? हा व्हेरी नाईस. तो एक गृहिणीच्या दृष्टीने जर आपण दृष्टिकोनातनं बघितलं तर आपली कर्म काय सांगू शकाल? म्हणजे आता मी स्वयंपाक केला तर मी अशी अपेक्षा करते ना की मी स्वयंपाक केला नको वाटत. इज व्हॉइस ब्रेकिंग प्रभूजी की ते माझ्यासाठीच? नाही प्रभूजी, मला पण ऐकून आलं, मध्ये ब्रेक झाला होता. ओके माताजी, तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय, ऐकू येत नाही. पण थोडक्यात जे काही मी ऐकलं ते मी म्हणताय की स्वयंपाक करतो त्यामुळे सगळ्यांना खुशी मिळायला पाहिजे वगैरे, हेच तुम्ही सांगताय ना? मला वाटतं त्यांचं इंटरनेट कनेक्शन थोडंसं वीक आहे या ठिकाणी. माताजी पाहिजे तर व्हिडिओ बंद करा तुम्ही, म्हणजे बँडविड्थचा इश्यू असेल तर. हा कदाचित थोडासा ऑडिओ. हरे कृष्ण. व्हिडिओ बंद करून ऑडिओ चालू ठेवा, म्हणजे कदाचित चांगली बँडविड्थ मिळू शकते. थँक्यू. परत तुम्हाला हा आता तुम्ही कंटिन्यू करू शकता माताजी. काय सांगत होता तुम्ही? म्हणजे स्वयंपाक केला तर आपण अपेक्षा करतो ना की मला एखाद्याने चांगलं म्हणावं, किंवा ते अपेक्षा करता कामा नाही ना आपल्या गोष्टीची. व्हेरी नाईस वंडरफुल. तर हेच उदाहरण आपण घेऊया आणि त्या उदाहरणाने आपण आपल्या जीवनात पण अॅनॉलॉजी काढू शकतो. तर एक गृहिणी आहेत माताजी, आणि एका मातेचं किंवा गृहिणीचं काय कर्तव्य आहे तर आपल्या मुलाबाळांसाठी, घरच्यांसाठी चांगले खाद्यपदार्थ बनवणे आणि त्यांना तृप्त करणे, बरोबर? हे बऱ्याच कर्तव्यांपैकी एक कर्तव्य असं म्हणू शकतो आपण एका गृहिणीचं. तर तेच कर्म म्हणजे हे कर्म आहे. तर ह्या कर्माचं फल म्हणजे या कर्माचं फळ काय आहे की आपल्या नात्यागोत्यामध्ये जेवढी मुलं बाळ आहेत त्यांची तृप्ती, हे जे फळ आहे त्यांचं, म्हणजे जे बनवलंय त्यांनी खाद्यपदार्थ, हे फळ म्हणू शकतो. तर त्याचा त्याग करावा म्हणजे नेमकं काय? तर प्रश्न खूपच अनुरूप आहे, साहजिक आहे. तर असं म्हटलं जातं की जसं आपण काल पण थोडीशी चर्चा केली होती या विषयावर, की जे काही आपण खाद्यपदार्थ बनवतो त्याचे जे स्त्रोत आहेत ते कोण आहेत? म्हणजे ऑफकोर्स पासून येतं, पण निसर्गाचे स्वामी जे, तर भगवंतापासून आलेले जे खाद्यपदार्थ आणि त्याच्यापासून आपण ज्या विविध पाककृती बनवतो, तर त्या पाककृती जसं एखाद्या वृक्षाला आपण जेव्हा मुळाला पाणी घालतो तेव्हा ते जे पाणी आहे ते वृक्षाच्या प्रत्येक फांदीमध्ये, प्रत्येक पालवीमध्ये, प्रत्येक फळाला ते मिळून येतं, बरोबर? आपण प्रत्येक फांदीला पाणी घालायला जातो का? नाही. तर वृक्षाच्या मुळामध्ये पाणी घालतो. त्याचप्रमाणे जर आपल्या सगळे सोयऱ्यांना, आपल्या मुलाबाळांना जर आनंदी करायचं असेल आपल्या खाद्यपदार्थांनी, तर पाणी कुठे घातलं पाहिजे? त्याचे स्त्रोत, त्या आनंदाचे स्त्रोत कोण आहेत? ते म्हणजे भगवंत. तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, म्हणजे डाळीमध्ये फोडणी घालताना जर मी विचार असा केला की भगवंतांना मी अर्पण करते, त्यांना चांगलं लागेल ना, त्यांच्या प्रसन्नतेसाठी मी हे बनवते,
चव येईल ना, तर अशा पद्धतीने जर मी त्या भावनेने जर कुकिंग केलं आणि नंतर अगदी प्रेमाने, जसं भगवंत म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. फक्त म्हणजे मोठे मोठे काय म्हणतात त्याला, पंचपक्वान्न नको आहेत. एक साधं पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी, पण कसं प्रेमाने जेव्हा तू अर्पण करशील तेव्हा मी नक्कीच त्याला म्हणजे स्वीकार करतो. तर त्याचप्रमाणे या छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हा कुकिंग करतो, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवतो, तर आपली भावना काय असायला पाहिजे? भावना अशी असायला पाहिजे की मी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतोय. म्हणजे कर्म तेच आहे, हार्डवेअर तेच आहे, सॉफ्टवेअर फक्त चेंज झालंय. तर त्या भावनेने जेव्हा आपण एखादा भोग आपण भगवंतांना लावतो आणि भगवंत नक्कीच ते ग्रहण करतात आपल्या दृष्टीने, दिव्य दृष्टीने, आणि मग तो प्रसाद म्हणून आपण जेव्हा आपण स्वतः भक्षण करतो आणि आपल्या मुलाबाळांना भरवतो, तेव्हा त्या प्रसादामधनं मिळालेला जो आनंद आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. म्हणजेच काय, तुम्ही कर्म केलं पण त्याचं फळ जे आहे, जे तुम्हाला अपेक्षित होतं, ते तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी न वापरता त्या कर्मफलाचा त्याग, म्हणजे त्या फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने तुम्ही जेव्हा भगवंतांच्या इच्छेसाठी, म्हणजे निरपेक्ष भावना म्हणजे असं समजू नका की कुठलीच इच्छा नाही, आपली स्वार्थ इच्छा नसताना भगवंतासाठी जेव्हा तुम्ही बनवता त्याला अनासक्त कर्म असं म्हटलं जातं. आणि जेव्हा अशा अनासक्त भावनेने जेव्हा तुम्ही अशी क्रिया करता, मग ती क्रिया कुठली असो, आता मी कुकिंगचं उदाहरण घेतलं, पण जो घरातला जो कर्ता पुरुष आहे तो बाहेर जातो, नोकरी करतो, पैसे कमवतो, पण पैसे कोणासाठी कमवतो? तर फक्त मी आणि माझं शरीर आणि माझ्या शरीराशी निगडीत जे आहेत त्यांच्यासाठी न करता भगवंत आणि भगवंतांच्या सेवेसाठी मी ते अर्पण करीन. म्हणजे आता इतक्या संधी आहेत, आपण घरी सत्संग प्रोग्राम अरेंज करतो, भक्तांना बोलवतो, त्यांना प्रसाद वितरण करतो, किंवा मंदिरात जातो, गोसेवा करतो, काही दान पुण्य करून मोठे कार्यक्रमांचं आयोजन करतो. तर हे गृहस्थाची कर्तव्य आहेत. तर अशा प्रकारे जी काही आपण कर्म करतो आणि त्याच्यापासून आपल्याला जे काही फळं मिळत आहेत, त्या फळांना आपण स्वतःच्या भोगासाठी न वापरता भगवान आणि त्यांच्या भक्तांसाठी वापरतो, तेव्हा मात्र त्या कर्माला अनासक्त कर्म असं म्हटलं जातं. म्हणजे आसक्ती राहत नाही, म्हणजेच दुसऱ्या शब्दात आपण त्याचा त्याग केलेला आहे. तर माताजी, हे तुम्हाला उदाहरण पटतं का? कर्म करणं, पण फळाची अपेक्षा न करता जेव्हा करतात तेव्हा भगवंत त्या सगळ्यांना संपूर्ण करून टाकतात. खूप छान, थँक्यू, सुंदर. थँक्यू माताजी. बऱ्याच वेळेला मला बऱ्याच लोकांनी सांगितलंय की मंदिरात रोज आम्ही मसाले भात, पुरी भाजी, श्रीखंड पुरी ह्याच्यावर ताव मारतो, पण मंदिरामध्ये ती साधी खिचडी, जी दिसायला अगदी साधी दिसते, पण ती जेव्हा खातो आम्ही, एक द्रोणामध्ये प्रसाद, खिचडी प्रसाद, पण तो जो घास पोटामध्ये जातो आणि त्याच्यातनं जी तृप्ती मिळते ती शब्दांच्या पलीकडे आहे. असं का? कारण तो खिचडी बनवणाऱ्याचा प्रभाव नाही, पण खिचडी ज्या भावनेने बनवली आहे आणि ती खिचडी जेव्हा भोग म्हणून भगवंतांना अर्पण केली जाते आणि जेव्हा तो प्रसाद म्हणून आपण त्या भावनेतच घेतो, ग्रॅटिट्यूडच्या भावनेने, ती ती भावना आपल्याला ती तृप्ती देते, आणि म्हणून तो प्रसाद जो आहे तो दिव्य प्रसाद आहे. तर प्रत्येक गोष्टीला कृष्णमय कसं करायचं, स्पिरिच्युअलाइज कसं करायचं, हेच आपण या गीतेच्या ज्ञानामधनं शिकतो. मग ती गृहिणी असू दे किंवा व्यावसायिक असू दे किंवा नोकरी करणारा माणूस असू दे किंवा स्टुडंट असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जी काही कर्म करतो त्याची फळं आपण भगवंतांना अर्पण करू शकतो. तर येथे मी बाकीचे जे लोक आहेत, म्हणजे बाकीची मित्रमंडळी जी आहेत इकडे, त्यांचे पण अभिप्राय इकडे ऐकू इच्छितो की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जीवनामध्ये डू यू थिंक दिस इज ऍप्लिकेबल, आणि जर वाटत असेल तर हाऊ डू यू अप्लाय इन युअर लाईफ. अशी 1-2 उदाहरणं जर आली आपल्या डोळ्यासमोर तर हा विषय अजून चांगला समजू शकतो आपण. एनी व्हॉलंटियर्स फॉर दिस? किंवा याच संदर्भात कोणाचे काही प्रश्न आहेत का?
हरे कृष्ण. एनी अदर क्वेश्चन्स? किंवा आपण आज इकडे विराम घेऊया. थोडासा विषय सुद्धा थोडासा क्लिष्ट होता आजचा. प्रभूजी एक दोन प्रश्न आहेत पण म्हणजे सो shall we take couple of questions? Yes, we can continue. Yes, Prabhuji. So एक मिनिट. आहेत ना जैन प्रभू? ओके. जयंत प्रभू आहेत का? ते स्वतः विचारू शकतात. येस जयंत प्रभू, मे बी यू कॅन या थोडं इंट्रोडक्शन, तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन देऊ शकता. काय करता, कुठे राहता वगैरे? प्रभूजी मी जुन्नरला राहतो. जुन्नर मध्ये. व्हेरी नाईस. येस प्रभूजी. हा प्रभूजी, तर माझा क्वेश्चन असा होता, तमोगुणातून कसं मुक्त व्हावे आणि शुद्ध सत्वगुणामध्ये कसं स्थित व्हावे? बरं, तमोगुणाची आपली काय कल्पना आहे? थोडस प्रश्न थोडासा इलॅबरेट कराल का? चांगला प्रश्न आहे, खूपच चांगला प्रश्न. पण आपल्या बऱ्याच श्रोत्यांना तमोगुण काय हाच आधी थोडासा एक विषय समजावा लागेल. तर मी भगवद्गीता रीड करतोय ना, तर मला वाटतंय म्हणजे मी बरेच म्हणजे 50% तमोगुणात आहे त्या लक्षणांवरून. तर मी कसं त्याला हे करू? का वाटतं बरं तुम्हाला तमोगुणात आहात म्हणून? म्हणजे प्रभूजी आळस, निद्रा जास्त होते, या लक्षणांवरून मला वाटतं की मी तमोगुणात जास्त आहे. तर याच्यामधून मी कसं बाहेर यावं, असा क्वेश्चन आहे माझा. खूप छान, खूप छान. कसा वाढवावा मी? सॉरी, तमोगुणातून कसं मुक्त व्हावं आणि शुद्ध सत्वगुणामध्ये कसं शिकावं प्रभूजी? म्हणजे सत्वगुणामध्ये सत्वगुण कसा वाढावा, हा क्वेश्चन आहे माझा. चांगला प्रश्न आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात, अगदी बरोबर म्हटलात. खास करून निद्रा, आलस्य ह्या ज्या भावना खूप प्रामुख्याने आपल्यामध्ये असतात, तेव्हा मनुष्य हा तमोगुणाच्या प्रभावाखाली आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि हा तुमचाच प्रश्न नाही, हा सगळ्यांचाच कदाचित चॅलेंज हा सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. कारण आपली जी जीवनशैली आहे, आधुनिक जी जीवनशैली, त्याच्यात खाओ पिओ आणि मजा करो ही जी प्रवृत्ती बळकावली आहे, त्यामुळे आपण हा फारसा विचार करत नाही. पण भगवंत लगेच ताकीद देतात की बाबा रे, जर असं तू तमोगुणातच राहायचा प्रयत्न केलास तर कदाचित तुझ्यामध्ये आणि एखाद्या प्राण्यामध्ये काहीच फरक नाही. कारण एक कुत्र, मांजर सुद्धा फक्त खाणं पिणं आणि झोपणं एवढाच विचार करतो. तर मनुष्य रूपी आलायस, मनुष्य देहामध्ये प्रवेश केलायस, त्या अर्थी थोडासा तू आता थोडासा वर येऊन विचार कर. आणि मनुष्याचं जे कर्तव्य आहे, म्हणजे आपण जे प्रश्न विचारतोय ना, मी कोण, भगवंत कोण, माझं नातं काय, आणि मी या सगळ्या संकटामध्ये आणि त्रिविध तापांनी का ग्रासलेलो आहे, मृत्यू नकोय तरी मला मृत्यू उभा ठाकतोय, वार्धक्य नकोय तरी मी म्हातारा होतोय, रोग नकोय तरी मला मिळतायत. तर ह्या सगळ्यांचं उत्तर शोधणं हे मनुष्याचं कर्तव्य. तर एक आळशी व्यक्ती जो फक्त झोपतोय, खातोय, पितोय, त्याला कदाचित ह्या सगळ्या गोष्टीला वेळ काढायला मिळणार नाही. आणि म्हणूनच तमोगुणातनं खास करून सत्वगुणात येणं आणि शेवटी शुद्ध सत्व म्हणजे भक्तिमय जीवनाचा अनुकरण करणं हे कधीही सोयीस्कर आणि श्रेयस्कर. तर साधा सोपा उत्तर आहे या गोष्टीसाठी. सॉरी, मी थोडासा जास्त वेळ घेतला तुमचा प्रश्न इलॅबरेट करायला, कारण हा प्रश्न बाकीच्यांना पण समजणं तेवढंच महत्वाचं आहे. तर सगळ्यात सोपा उपाय तमोगुणातनं बाहेर यायचा असेल तर जे लोक सत्वगुणात आहेत त्यांचा संग करणे, जे उत्साही आहेत, जे भक्त आहेत आजूबाजूला. आता प्रभुपादांच्या कृपेने प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला इस्कॉनचं मंदिर, इस्कॉनचे भक्त, त्यांचं सेंटर नक्कीच आढळेल. तर थोडीशी चौकशी करा आजूबाजूला. खास करून जे व्यक्ती भगवंताचं ज्ञान शिकतायत, त्याच्या मार्गावर पुढे जात आहेत, अशी भक्त मंडळी तुम्हाला नक्कीच भेटतील. आणि अशा भक्त मंडळींचा सत्संग करणे, संग करणे, त्यांच्याशी मैत्री करणे, त्यांच्याबरोबर विचारांचा आदान प्रदान करणे, त्यांच्यासारख्या जीवनशैलीला आपल्या जीवनात भाग घेऊन तसं म्हणजे आपल्या जीवनात आणणे, असा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण हळूहळू तमोगुणातनं निघून सत्वगुणामध्ये नक्कीच प्रवेश करू शकतो. तर संघ हा एक खूप महत्वाचा भाग आहे.
बरोबर ना, कशा प्रकारचा आपला संघ, म्हणजे द वे वी असोसिएट, द काइंड ऑफ, म्हणजे इंग्रजीमध्ये म्हण आहे ना, यू टेल मी हू युअर फ्रेंड्स आर अँड आय टेल यू हू यू आर. आपली साथ संगत कशा प्रकारे आहे तशीच आपली भावना बनते. तर आपल्या आजूबाजूला जर असेच लोक असतील ज्यांना फक्त झोपणं, आणि आलस्यामध्ये राहणं आणि फक्त खाणं पिणं ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करणं, अशी जर मंडळी असतील तर आपणही तसेच, आपल्यालाही फारशा इच्छा जागृत होणार नाही. पण अशा व्यक्तींचा जर संघ केला जे खरोखर उत्सुक आहेत आणि जप करतायत, भगवंताबद्दल वाचतायत, श्रवण करतायत आणि चांगला मॉर्निंग प्रोग्राम करतायत, सकाळी उठून जप करायचा प्रयत्न करतायत, आपण काय खावं हे विचार करून खातायत, म्हणजे जे ताटात पडलं म्हणून ताटात पडलं आणि पवित्र झालं असं न म्हणता खरोखर विचार करतायत की बाबा मी अभक्ष्य तर खात नाही ना, भगवंतांना अर्पण केलंय ना. तर हे साध्या सोप्या गोष्टी आहेत आणि अशा उत्साही भक्तांचा संघ हे एकच औषध ह्याच्यावर मला या ठिकाणी वाटतं. तर नक्कीच शोध घ्या, असे मित्र तुम्हाला नक्कीच मिळतील. प्रार्थना करा, म्हणजे परमात्मा नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवेल. आणि असा संघ मिळाल्यावर त्या संघामध्ये एक चांगली जीवनशैली आपण जर आपल्या जीवनामध्ये आणली, म्हणजे काय, तर सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केली, शक्य तेवढं आपण म्हणतो ना, लवकर निजे लवकर उठे, त्यास मी म्हण विसरलो, तर शक्य तेवढं आहार जो आहे तो सूर्यास्ताच्या बरोबर जर आपण केला तर आपण लवकर झोपू शकतो, कारण झोपेमध्ये आणि शेवटच्या जेवणामध्ये ऍटलिस्ट 2-3 तासांचा अंतर असलं पाहिजे. थोडीशी आपली जीवनशैली ट्विक करू शकतो आपण. उशिरा झोपत असेल तर थोडं 1 तास लवकर झोपायचा प्रयत्न करा. उशिरा उठत असू तर कदाचित 1-1.5 तास लवकर उठायचा प्रयत्न करा. उठल्या उठल्या तोंड धुवून हरिनामाचा जप करणे, भगवद्गीता उघडून थोडासा वाचन करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्या जीवनात आपण इंट्रोड्यूस केला तर नक्कीच हळूहळू आपल्याला फरक पडेल, नाही का. औषधाचा फरक लगेच पडणं अपेक्षित नसतो, हळूहळू होतो. तर औषध आणि पथ्य पाणी असं करत राहिलं तर तमोगुणामधनं सत्वगुणात येणं फारसं कठीण नाही, हेच मला इकडे तुम्हाला सांगायचं आहे. सो कीप ट्राईंग. येस जयंत प्रभू, आर यू स्टील देअर? येस. प्रभूजी. तुमचा फीडबॅक सांगा, मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे की तुम्हाला पटतं का, काय अजून तुमचे चॅलेंजेस आहेत ते ऐकणं बरं वाटेल मला ऐकलं तर. येस प्रभूजी, खूपच छान. तो जुन्नर मध्ये मी पण कशी करेन, केतन प्रभू, यू कॅन ऑल्सो फाइंड आउट, यू कॅन सर्च आउट, इस्कॉनचं काही केंद्र असेल, मंदिर असेल जिकडे गीतेचा क्लास चालू असतो, करा आणि माहिती काढा की बाबा असे भक्त कुठे, कारण आजकाल भक्त मंडळी पण विरळी असतात, तर अशा भक्तांचा संघ मिळणे पण नशीब लागतं. सो प्रभूजी 2-3 डिवोटी माझे मित्र झालेले आता. बघा, आणि म्हणूनच तुमची इच्छा जागृत झाली, ही पहिली पायरी. कारण लोकांना मी तमोगुणात आहे हे कळणं, हेच म्हणजे हाफ द बॅटल वॉन असं आपल्याला म्हणतात. तुम्ही अर्ध युद्ध ऑलरेडी जिंकलंय. व्हाय वी डू व्हॉट आय डू हे जर मला कळलं तर मी ऑलरेडी अर्धी लढाई जिंकली, आता फक्त कृती करायचंय. तर नक्कीच भगवंत तुम्हाला अजून चांगली प्रेरणा देईल. त्या भक्तांबरोबर चांगले मैत्री संबंध करा, जास्तीत जास्त संघ करा आणि भगवद्गीतेची चर्चा करा, प्रॅक्टिकल गायडन्स मिळवा आणि देन यू कॅन ऑलवेज कंटिन्यू. दॅट इज ओनली वे. त्याला दुसरं काही औषध नाहीये, फक्त सत्संग हा एकच औषध आहे. असोसिएशन, ए फॉर असोसिएशन. येस, हरे कृष्ण. थँक्यू प्रभू. आणि आम्हाला कळवत राहा तुमची प्रगती कशी होते, आम्ही पण त्याच्यातनं स्फूर्ती घेऊ. येस प्रभू, येस प्रभू. थँक्यू. थँक्यू. येस, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? नाही गुरुजी, आता याच्यात तर मी चॅटमध्ये. येस, थँक्यू. सो खूप खूप धन्यवाद. खूप बरं वाटतं. एक्सक्यूज मी. येस प्रभूजी. श्रेया माताजी. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की घरामध्ये जरा सारखे असे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे असं एक
घरात काहीतरी आजारपण किंवा असं सारखे असं डिस्टर्बिंग सिच्युएशन सुरू आहे. बरोबर. तर मग त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं, म्हणजे स्वतःला शांत कसं ठेवायचं आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? या मी असं सांगेन माताजी, पहिली गोष्ट म्हणजे जसं आपण आता पुढे जाऊ गीतेच्या क्लासमध्ये, तेव्हा एका ठिकाणी भगवंत या जगाची तुलना जेल बरोबर करतात. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की बाबा जेल कुठनं आलं, कारण एखादं तुरुंग किंवा जेल ऑफकोर्स आपल्यासारख्या लोकांना कदाचित अनुभव नसेल, पण थोडंफार जे बघितलंय ऐकलंय गोष्टीमधनं लोकांकडनं किंवा एखादा चित्रपट बघितला असेल तर त्याच्यातनं आपल्याला नक्कीच कल्पना येते की जेलमध्ये सगळं असतं, खाणं पिणं वेळच्या वेळी असतं, त्यांना कामं दिलेली असतात, कर्म दिलेली असतात, पण तरीही त्याला जेल का म्हटलं जातं, कारण स्वातंत्र्य नाहीये. बरोबर ना? तर या भौतिक जगाची तुलना सुद्धा एका जेलप्रमाणे केली आहे भगवंतांनी स्वतःच, आणि त्याची व्याख्या जी आहे दुःखालय अशाश्वत असं केलंय. म्हणजे हे भौतिक जग आहे हे दुःखांचं आलय, म्हणजे आपण जे म्हणतो ना रुग्णालय किंवा वाचनालय किंवा असे बरेच शब्द आहे. आलय म्हणजे त्यांचा समूह. म्हणजेच काय, हे जग जे आहे ते सुखालय म्हणून सांगितलेलं नाहीये, दुःखालय म्हणजे सांगितलंय. आणि भगवंतांचा शब्द हा अंतिम शब्द. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे जर जग दुःखालय जर असेल तर अशी दुःख येणं हे स्वाभाविक नाही का? स्वाभाविकच आहे ना. सो एखादी गोष्ट जर स्वाभाविक असेल तर त्याच्याबद्दल खरोखर चिंता करणं हे सुज्ञपणाचं लक्षण आहे का? हा एक विचार केला पाहिजे. भागवत पुराणामध्ये नारद मुनी एका ठिकाणी म्हणतात की बाबा रे, हे जग जर असं आहे की दुःख जी आहेत ही न मागता मिळतात. बरोबर ना? आपण कधीही कुठली प्रार्थना करताना ऐकलंय का कोणाला, किंवा बघितलंय किंवा आपण स्वतः कधी केले की हे देवा माझ्या आयुष्यामध्ये कोविडला प्रवेश दे, हे देवा माझ्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख येऊ देत, हे देवा माझ्या आयुष्यामध्ये भरपूर रोगराई येऊ देत. तुम्ही म्हणाल हे काय गंमत करताय प्रभूजी? तर आपण कधीच प्रार्थना करत नाही, मी गंमत करत नाहीये, पण हा श्लोक आहे. प्रार्थना न करता विदाउट रिक्वेस्ट जर आपल्या जीवनात दुःख येत असतील तर हे मनुष्या, नारद मुनी म्हणतात की सुख येणं हे सुद्धा तेवढंच क्रमप्राप्त आहे. म्हणजेच सुख आणि दुःख, सुख आणि दुःख या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली होणार आहेत. त्यामुळे आश्चर्य करण्यासारखं काहीच ह्याच्यात स्थान नाहीये. ज्या प्रकारे दुःख येतात त्याच प्रकारे जसं देर इज ऑलवेज लाईट एट द एंड ऑफ द टनल, सुख पण येणार आहे. पण सुख आलं म्हणून मी खूप होरडून जाणार आणि दुःख आलं म्हणून मी खूप दुःखी होणार, हे सुज्ञ माणसाचं लक्षण नाही. तर सुज्ञ माणूस कसा आहे, हा दोन्ही दशेमध्ये न्यूट्रल राहतो. कारण त्याला माहितीये या जगामध्ये जे दुःख पण येणार आहेत आणि सुख पण येणार आहे. आणि दुःख जास्त, कारण भगवंतांनी ऑलरेडी दुःखालयम अशाश्वतम म्हणून डेफिनेशन करून ठेवली, व्याख्या करून ठेवली. तर पहिली गोष्ट हे तुम्ही समजू शकता फिलॉसॉफिकली की दुःख येणं हे नैसर्गिक आहे आणि हे प्रत्येकाच्या जीवनात आहे. प्रत्येक किडा मुंगी मनुष्य कोणाच्याही जीवनात दुःख येणं हे अगदी नैसर्गिक आहे. जोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये राहू तोपर्यंत दुःख येणं हे अगदी स्वाभाविक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की बाबा रे, हे किती सोपं आहे बोलायला, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तर तुम्ही त्या बाबतीत अगदी बरोबर आहात. खरोखर म्हणजे मी प्रार्थना करीन की कोणाच्या जीवनात येऊ नये, पण तरीही येतात. माझ्याही जीवनामध्ये भरपूर दुःख आली आहेत, तुमच्या पण येणारच आणि पुढे पण येत राहणारच आहेत. तर थोडंसं ह्याच्या पलीकडे जाऊन आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हे जे चक्र आहे, जीवन चक्र जे आहे ते काय आहे, एका फेरी व्हील. म्हणजे तुम्ही श्रेया माताजी, तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही कधी त्या जायंट व्हील मध्ये बसलायत का? जत्रेमध्ये एक जायंट व्हील असतं ना. हो, बसले. हा, बसलेत ना. म्हणजे ते कधी वर जातं कधी खाली येतं, कधी वर जातं कधी खाली येतं. तर असं गोल 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 फिरतंय
तर असा कधी विचार केलाय का की हे गोल मी कधी वर जातो, कधी खाली येतो, कधी सुख होतंय, कधी दुःख होतंय, तर ह्या चक्रामधनं बाहेर पडण्याचा उपाय काय? हे कधी थांबू शकतं? जोपर्यंत तुम्ही त्या चक्रात बसलाय तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यातनं सुटका मिळणार आहे का? नाही. खाली येताय, वर जाताय, कधी बाहेर पडणार तुम्ही त्याच्यातनं? मोक्ष मिळेल. म्हणजेच त्या उदाहरणामध्ये त्या चक्रामधनं जेव्हा तुम्ही उडी माराल, खाली बाहेर याल, हा. मला पण आठवतं मला भयंकर भीती वाटायची आणि आई बाबा किंवा आपले भावंड जबरदस्ती मला त्याच्यात बसवायची आणि असं वर जाताना हृदय धडधडायला लागायचं, खाली येताना अजून धडधडायचं आणि मी वाट बघायचो की कधी एकदा ह्याच्यातनं उडी मारू आणि ह्याच्यातनं सुटका मिळेल. आता मला माहित नाही बाकीच्यांची अशी अवस्था आहे, काही लोक एन्जॉय करतात, इट इज व्हेरी ऍडव्हेंचरस एक्सपिरियन्स. पण जर हे अनॉलॉजी म्हणून वापरलं तर ह्याच्यात सुटका कधी, जेव्हा मी त्या चक्रामधनच बाहेर येईन, त्याच चक्रामध्ये बसून त्याच्यातनं सुटका मिळण्याची प्रॉबॅबिलिटी आहे का? शाश्वती आहे का? शक्यता आहे का? जर मी त्या चक्रामध्येच बसलोय आणि सारखा विचार करतोय की मला वर जायचं नाहीये, वर गेलो तर खाली यायचं नाहीये, खाली आलो तर वर जायचं नाहीये, असा कितीही विचार केला स्वतःशी, कितीही आणाभाका घातल्या, प्रार्थना केल्या, तर ते शक्य आहे का जोपर्यंत आपण उडी मारत नाही त्याच्यातनं? नाही ना? नाही. हा, तर त्याचप्रमाणे हे जे संसार चक्र आहे, संसार चक्राची सुरुवात कुठे होते? जन्म मृत्यू जरा व्याधी, हे एक दुष्ट चक्र जे आहे त्याच्यात आपण आत आलेलो आहोत. आता बाहेर पडायचं असेल तर आजचा जो विषय आहे अकर्म, जोपर्यंत आपण कर्म करत राहू तोपर्यंत ह्याच्यातनं सुटका नाही. तर साहजिक प्रश्न आहे, मग अर्जुनाप्रमाणे आपण कर्म सोडून द्यावं का? तर नाही. कर्म, आपण कर्माला अकर्मामध्ये रूपांतरित करणं, म्हणजे जी कर्म करतोय त्या एकतर त्या फळाची आशा न ठेवता एका संन्यस्त वृत्तीने किंवा कर्तव्य बुद्धीने कर्म करत राहणं, आणि त्याही पेक्षा प्रगत स्तर म्हणजे त्या कर्माची फळं आपण भगवंतांच्या सेवेत अर्पण करणे. तर त्याच कर्माला भगवंत अकर्म म्हणतात, म्हणजेच त्याचे रिॲक्शन मिळत नाही. जोपर्यंत आपण कर्म करू, चांगली कर्म केली तर चांगली फळं, वाईट कर्म केली तर वाईट फळं, पण फळं तर मिळणारच आहेत. जोपर्यंत कर्मफल मिळत राहणार तोपर्यंत आपण या चक्रातच फिरत राहणार. कर्मफल म्हणजे काय की या जन्मामध्ये काही कर्म केली त्याचं फळ म्हणून मला दुसरा जन्म मिळाला. चांगली कर्म केली तर देवतांचा जन्म मिळाला स्वर्गलोकामध्ये, सुख ऐश्वर्य उपभोगायला. वाईट कर्म केली तर पाताल लोकामध्ये जन्म मिळेल, किडा मुंगीचा जन्म मिळेल, पण जन्म हा मिळणारच. जोपर्यंत जन्म मृत्यू जरा व्याधी आहेत तोपर्यंत ही संकट येत राहणार, सुख आणि दुःख येत राहणार. म्हणून सुज्ञपणा म्हणजे काय, तर ह्या चक्रामधनं बाहेर कसं पडावं. तर तुम्हाला पडायचंय काय? जायंट व्हील मधनं बाहेर उडी मारायची का? नक्कीच मारायची आहे ना, आपल्या सगळ्यांनाच. तर ह्याच्यावरचा म्हणजे मी तुम्हाला एक तात्पुरता उपाय सांगितला आणि कायमस्वरूपी उपाय. तात्पुरता उपाय म्हणजे काय, तर आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणं, हे समजून उमजून की दुःख आणि सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या बाजू आहेत, म्हणून डगमगून जाऊ नये. आज दुःख आहे तर उद्या सुख मिळणार, उद्या सुख आहे तर दुःख येणारच आहे परत. त्यामुळे फार त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. तुम्ही एक माता आहात, बरोबर? उन्हाळ्यामध्ये जेव्हा स्वयंपाकघरात फॅन नसतो तेव्हा पण तुम्ही स्वयंपाक करताच ना, तेव्हा तुम्ही म्हणता का की भरपूर घाम येतोय, सहन होत नाहीये, आज सुट्टी, आज जेवण नको, असं म्हणता का कधी? नाही. सहन करता ना? हो. त्याचप्रमाणे थंडीमध्ये कुडकुडायला होतंय, मग सकाळी सकाळी उठून स्वयंपाक का करावा बुवा, जेव्हा सूर्य मध्यान्हावर येईल तेव्हा आपण बघू, असं विचार करता का? नाही करत. तर त्याचप्रमाणे सुख दुःख म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा काही असेल तरी आपण कर्तव्य बुद्धीने आपण करतोच. त्याचप्रमाणे सुख आणि दुःख जरी आली तरी आपण पुढे जात राहावे, मार्गक्रम करत राहावे. हा झाला तात्पुरता उपाय, म्हणजेच आपली विचारसरणी चेंज करणे. त्या परिस्थितीला चेंज करायच्या मागे लागणे नाही, पण आपली विचार म्हणजे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली विचार करायची जी क्षमता आहे ती बदलणे, हा तात्पुरता उपाय जोपर्यंत आपण. आणि कायमस्वरूपी उपाय कुठला? आता तुम्ही सांगा.
जायंट व्हील मधनं उडी मारायचा उपाय कुठला? नामस्मरण वाढवणं. आध्यात्मिक मार्गाचा पालन करणे, स्वधर्म आणि चिरंतन धर्म, काल आपण जी चर्चा केली. तर स्वधर्म म्हणजे आपण आहे त्या परिस्थितीत अनुरूप होऊन समजून उमजून पुढे जात राहणे, आणि आध्यात्मिक किंवा चिरंतन धर्म कुठला? भगवंतांचं नामस्मरण करणे, भगवंतांच्या दिव्य लीलेंचं श्रवण करणे, लीलांचं श्रवण करणे, त्यांच्याबद्दल वाचन करणे, आपल्या बुद्धीला सक्षम बनवणे, संतांचा संग करणे. तर अशा आध्यात्मिक कृतींनी आपण त्या लॉंग टर्म जो उपाय आहे, चिरंतन, ज्याला तात्पुरता उपाय नाही, जो लॉंग टर्म उपाय, त्याला आपण त्या पुढे जाणे. तर या दोन्ही मार्गांनी आपण पुढे जाऊ शकतो. सो थोडक्यात सांगायचं म्हणजे माताजी, डगमगून जाऊ नका. नक्कीच भगवंत मार्ग दाखवतात, आणि जसं आपण एक स्टेप पुढे घेतो 100 स्टेप पुढे घेतात आपल्या दिशेने. तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच दुःख असतील, मी तुमच्या बरोबर आहे आणि प्रार्थना करतो, पण त्याला उपाय हा एकच आहे की या चक्रामधून आपण बाहेर कसं पडावं हा पण विचार आपण ऍट द बॅक ऑफ द माइंड करून पुढे जात राहणं. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. थँक्यू. हरे कृष्ण. येस, अजून एनर्जी आहे का? राहिलेली प्रश्न वगैरे आहेत? नाही दिसत. येस, हरे कृष्ण. सो इथे तुम्ही जे काही 12-13 जण राहिलेले आहात, अजून तग धरून राहिलेले आहात, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या उत्साहाला माझा सलाम. आणि असंच उत्साहाने आपण या ग्रंथांची चर्चा पुढे ठेवूया. तर उद्या पुन्हा 7 वाजता आपण भेटू. अध्याय 4 संपू शकलो नाही, थोडंसं अजून त्याच्यात जायचंय, आणि मग 5व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करू. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.